त्यांच्या भाषणांचा इंग्लिशमध्ये तुम्हाला मराठीत तुम्हाला अनुवाद करून पाहिजे ना. तर तसं नाही, त्यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतर तुझ्या लेखणीला सुरुवात झाली पाहिजे. ते इंग्लिशमधून बोलते, त्या शब्दांचा मराठीत अनुवाद करायचा. त्यांचं भाषण थांबलं की तुझी लेखणी थांबली पाहिजे. आणि त्यांनी भाषणाला सुरुवात करी, काय माहित नाही, सरस्वतीने माझ्यावर हात ठेवला असावा, देवी सरस्वती. मी लिहायला सुरुवात केली, ऐकत होतं, लिहित होतं. त्यांचं भाषण थांबलं, माझी लेखणी थांबली. वाजपेयी सरांना सांगता दाखवला. मग ते भाषण घेऊन मी स्टेजवर गेलो. तेव्हा वाजपेयी सर APJ अब्दुल कलाम ने बोले, APJ साहब, आपने जो इंग्लिश में अभी एड्रेस किया ना, वो सब ये मेरी बेटी जैसा है, इसने इसका मराठी में ट्रांसलेशन किया है. तो मेरी इंग्लिश एड्रेस का मराठी में ट्रांसलेशन किया? तो हाँ. तो बिल्कुल यही टीचर ही होगा, फिर टीचर के सिवा और कोई नहीं काम कर सकता है. दॅट वॉज द हॅपीएस्ट मोमेंट ऑफ माय लाईफ. त्यांनी फक्त बोलले की माझ्या इंग्लिश भाषणाचा यांनी मराठीमध्ये अनुवाद केला, तेव्हा निश्चितच शिक्षक असायला पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो, दुसऱ्या दिवशी पहिल्या पानावर मी अनुवादित केलेलं भाषण जसं तसं छापून आलं होतं. एकही शब्द इकडचा तिकडे झालेला नव्हता. आता डिव्होर्सच ऐकतो, अहो हिचा डिव्होर्स झाला, हो का, बरं आम्हाला माहिती आहे. डिव्होर्स एकदम अत्यंत नॅचरल, स्वाभाविक आहे, अत्यंत नॅचरल. एक माझ्या अशी एक क्लायंट आहे, आता किती वर्षाची सांगत नाही, एक मुलगा एक मुलगी आहे. आणि एवढ्या संसार झाल्यानंतर मला ती म्हणते की मला माझा नवरा आवडत नाही. म्हटलं इतके दिवस काय डोळे बिटून होतीस का तू? इतके दिवस तुला आवडायचा आणि ओव्हरनाईट न आवडीनं असं झाला, मग काय करणार? मला डिवोर्स घेणार, मला घेऊन टाक, मला काय घेणार आहे. भर दिवसात दिल्लीच्या एका रस्त्यावर एका मुलाने त्याच्या प्रेयसीला अक्षरशः चाकूचने काहीतरी 20 का 25 घास सपासप घातले. रस्त्यावर तिला ठार मारला. तिला 30 ते 35 लोक उभं होते, त्यांच्यापैकी कोणीही पुढे गेला नाही, फक्त तमाशा बघत होते ते लोक. बोला. नमस्कार, मी स्वप्नील दादा तुमचं सहर्ष स्वागत करतो युथ युनिव्हर्सल मनोरंजन या पॉडकास्ट या चॅनलमध्ये. तर आजचे आपले गेस्ट आहेत ॲडव्होकेट प्रवीण मुश्रीफ सर. त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं झालं तर हे पेशाने एक वकील आणि एक शिक्षक देखील आहेत. आणि त्यांच्या शिक्षकी पेशातनं त्यांनी जेव्हा डोंबिवलीमध्ये APJ अब्दुल कलाम हे ज्या डोंबिवलीमध्ये आले होते त्यावेळेला ते त्यांचे ट्रान्सलेटर देखील होते. आणि तो त्यांचा अनुभव हा आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्याकडनं जाणून घेऊया. जर एखादा ऍक्सिडेंट करून पळून गेला तर त्याच्यावर कुठला गुन्हा लागत नाही का? गुन्हा होतो, पण तो गुन्हा होतो, तो पळून गेलाय, त्याच्यावर आणखी एक कलम लागेल, जास्त कलम लागेल की पळून कायद्याला फसवण्याचा प्रयत्न केला, हे कलम लागेल. पण त्याला काही फाशीची शिक्षा किंवा जन्मठेपेची शिक्षा नाही होणार त्याला. कारण खून आणि सदोष मनुष्यवध याच्यामध्ये फरक आहे. आणि म्हणून तर त्या कल्याणी नगरीची जी केस होती पुण्याची, त्याच्यामध्ये ज्या पबमध्ये तो दारू प्यायला बसलेला होता, मद्य प्यायला, त्या पबच्या मालकाला पण पकडला, त्याच्यावर पण गुन्हा दाखल केला. का? तो अंडर एज असताना तुम्ही त्याला दारू कशी दिलीत? वयाचा पुरावा का नाही मागितलात? ज्या गॅरेजमधून गाडी घेतलेली त्या गॅरेजच्या मालकाला सुद्धा पकडला. गाडीचं रजिस्ट्रेशन का नाही? आणि गाडी रजिस्ट्रेशन बाहेर कशी काय काढली? नवीन गाडी होती. सध्या काय माहिती का, की योग्य न्याय मिळेल किंवा निश्चितच मला न्याय मिळेल असं कोणी भाकीत करू शकत नाही. एक माझी केस आहे 3,50,000ची मी चालवत असलेली. गेली 3 वर्ष नुसत्या डेट्स पडत आहेत, अजून केस बोर्डावर आलेली नाही. त्याचं कारण पेंडिंग केसेस खूप आहेत. आपल्यामध्ये क्राईमचं प्रमाण एवढं प्रचंड प्रमाणात वाढलेलं असलेलं दिसून येतं. मुख्यतः आर्थिक गुन्हे, पैसे घ्यायचे, 2% 5% व्याज देतो, 8% व्याज देतो म्हणून पैसे घ्यायचे, नंतर नाही द्यायचं, व्याजही नाही आणि पैसे जा, काय करायचं ते करून घ्यायचा. अशा परिस्थितीत समोरच्याने मला मारला तर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होईल. हे जे आर्थिक गुन्हे आहेत हे कधीपासून चालू झालेले आहेत? साधारणतः कोरोनाच्या साथीनंतर या गोष्टींना जरा सुरुवात झाली. कोरोनाच्या साथीनंतर. ह्याच्या आधी असे गुन्हे नव्हते जास्त? नाही, होते असे गुन्हे पण जास्त नव्हते. पण आता कोरोना नंतर जास्त प्रमाण वाढलं. वाढलेलं. म्हणजे फसवणूक करणे. हो. मग त्यावर काही तोडगा नाही काढू शकत का? नाही, तोडगा काय काढायचा? तुम्ही विचार करा ना. मी तुमच्याकडे पैसे मागतोय, 5% व्याज तुम्हाला महिना येतो म्हणतो, तुम्ही विचार करा की हा माणूस खरोखरच आपल्याला 5% व्याज देऊ शकतो का? जे गुंतवतात त्यांच्या मनात स्वार्थ असतो, मला जास्त पैसे मिळायला पाहिजेत. तुम्हाला गुंतवायचं ना, जास्त उत्पन्न तुम्हाला पाहिजे ना. म्युच्युअल फंड्स मध्ये तुम्ही गुंतवा ना.
आणखी किती योजना आहेत, गव्हर्नमेंटच्या योजना आहेत, शासनाच्या योजना आहेत, चांगला परतावा मिळतो तुम्हाला. तुम्ही इंडिव्हिज्युअलच्या नादी का लागता? आणि तो ऑफिस बंद करून गेला तर तुम्ही कुठे शोधणार आहात त्याला? बरं, त्याला तुम्ही पकडलं तरी काय होणार? हा गुन्हा क्रिमिनल नसतो, सिव्हिल मॅटर आहे, रिकव्हरी ऑफ सूट म्हणतात त्याला. तो कोर्टात हात वर करून सांगेल मला फाशी द्या, मला काही करा, मला तुरुंगात टाका, काही करा, माझ्याकडे आता पैसे नाही येत द्यायला, काही करा. तुम्ही काय करणार जज? काहीच नाही करू शकत. त्याच्यावर तोडगा असा काही तोडगा म्हणजे मग म्हणतो महिन्याला तुम्ही किती रुपये देऊ शकाल ते मी आता नाही सांगू शकत. मी जरा वर्कआउट करतो आणि सांगतो. आता ज्या लेडीज आहेत, बायका आहेत, त्या बीसी योजना, बीसी मध्ये पैसे गुंतवतात किंवा एक फंड असतो त्यांचा, बचत गट असतात, त्या गटामध्ये पैसे गुंतवतात आणि नंतर मग काही दिवसांनी असं कळतं की त्या बचत गटाचे काही ज्या लेडीज असतील त्याच्यामधले एक लेडीज कोणीतरी पैसे घेऊन फरार होऊन जाते, पळून जाते. मग त्यावेळेला काय करता येईल? हा गुन्हा होतो ना, गुन्हा होतो. कसा? पण तो मिळाला तर गुन्हा होईल ना. बरोबर, तो मिळाला तर गुन्हा दाखल होईल. नाही तर मग काय होतं, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला जातो. फक्त एक आहे की हा क्रिमिनल लॉ जो आहे ना त्याला लिमिटेशन ऍक्ट लागू नये. तो माणूस पैसे घेऊन मिळालेला माणूस 10 वर्षांनी जरी भेटला तर तेव्हा आपण त्याच्यावर केस लावू शकतो किंवा त्याच्यावर FIR फाईल करू शकतो. म्हणजे ते कुठेही मिळाले तरी त्यांना गुन्हा लागणारच. हो हो, अडकवू शकतो. सिव्हिल लॉ जो असतो ना, दिवाणी कायदा, त्याला लिमिटेशन असतं, काही मर्यादा असतात किती वर्षात ते. पण क्रिमिनल लॉला अशी मर्यादा नाहीये. आत्ताची जी पुण्याची केस आहे त्यामध्ये त्या मुलाला खरंच निबंध लिहायला लावला होता का? ते निबंध लिहायला सांगायचं म्हणजे कर का, त्या निबंधात तो जे लिहिणार कुठल्याही विषयावर सांगितला, निबंधाचा विषय दिलेला नव्हता म्हणजे कुठल्याही जो आवडेल तो विषय, ज्या पद्धतीने तो लिहायचा ना, लिहिल ना, तो त्याचा निबंध मग एखाद्या काउन्सिलिंग सायकोलॉजिस्टला दाखवून त्याची विचार करण्याची किंवा मनोवृत्ती त्याची कशी आहे, विचारांची शैली कशी आहे, म्हणजे त्याच्या अभावितपणे अगदी चुकून हा गुन्हा घडला की त्याने जाणून बुजून केला, पैशाचा माज असल्यामुळे केला, हे त्याच्या त्या याच्यावरनं मजकुरावरनं समजू शकतं. फेस रिडिंग असतं. हो. नंतर माणूस कसा बोलतो, कसा वागतो, याच्यावरनं आपण त्याच्याविषयी अनुमान काढू शकतो. माणूस आपल्या मनातले विचार कसे व्यक्त करतो त्याला स्वातंत्र्य दिल्यानंतर, ते आपल्याला त्या निबंधावरनं समजू शकतं. त्याला ती शिक्षा दिली. सगळे सायकोलॉजीचे वेगवेगळे ब्रँचेस आहेत, त्याच्यामध्ये क्रिमिनल सायकोलॉजी पण आहे. म्हणजे त्यांनी लिहिलेल्या निबंधानुसार त्याला ती शिक्षा मिळणार का? नाही, त्यात ह्याच्यामध्ये कोर्टामध्ये हे होईल, एक्झामिनेशन होईल, चीफ एक्झामिनेशन, क्रॉस एक्झामिनेशन होईल. आणि तोपर्यंत जर का तो जरी मेजर झाला, म्हणजे 18 वर्ष जरी पूर्ण केली, तेव्हा गुन्हा घडला तेव्हा तो लहानच होता ना, म्हणजे तो मेजर नव्हता, मायनॉरच होता ना तो. कदाचित त्याला सोडून पण दिलं जाईल. त्याचे आई वडील आहेत, त्यांच्यावरती काही गुन्हा, त्यांना गुन्हा लागेल का? त्यांच्यावरती काही गुन्हे केसेस? नाही, काय नाही. त्यांना नुसतं घेतलेलं आहे, त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर करणं, FIR बनवणं, त्याच्या पुढे चार्जशीट बनवणं आणि मग तो कोर्टामध्ये पाठवणं, याच्यामध्ये केवढी मोठी प्रोसेस आहे ही. इन्व्हेस्टिगेशन, तपास अधिकारी ज्याला आपण म्हणतो, FIR एक बनवतो, तपास अधिकारी दुसरा असतो, त्याच्याकडे तो FIR दिला जातो, चार्जशीट बनवली जाते, चार्जशीटमध्ये साक्षीदारांची साक्ष घेतली जाते, लोकेशनला जातात, जिथे गुन्हा घडला तिथे जातात, तिथे आजूबाजूच्या लोकांना विचारतात. आणि आजकाल काय, हमने कुछ देखा नहीं बाबा, हमको मालूम नहीं. कौन साला पुलिस का झंझट में पड़ेगा, कौन कोर्ट का झंझट में पड़ेगा अपना काम धंदा छोड़ के. लोकांची मनोवृत्ती ही झाली आहे. मग लोक का घाबरतात कोर्टाला? साधी गोष्ट आहे, मला माहित नाही, 10 का 15 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. भर दिवसात दिल्लीच्या एका रस्त्यावर एका मुलाने त्याच्या प्रेयसीला अक्षरशः चाकूने काहीतरी 20 का 25 सपासप घातले, रस्त्यावर तिला ठार मारला. तिला 30 ते 35 लोक उभे होते, त्यांच्यापैकी कोणीही पुढे गेला नाही. लोकांनी फक्त तमाशा बघितला, फक्त तमाशा बघत होते ते लोक. बोला, आपणच एवढे मुरदाड झालोय तर कायदा काय करणार आहे? कोणी वाचवू शकत नव्हतं त्या मुलीला. पेपरमध्ये बातमी आलेली आहे, ती बचाव म्हणून ओरडत होती, तिच्या प्रत्येक चाकूनीच मारत होत सारखं. नुसतं बघत होते लोक, काही नाही, नुसतं बघत होते. रस्त्यावर मारामारी होऊन देत ना, बघा तुम्ही, नुसतं लोक बघत असतात. कोणाला असं वाटत नाही आपण सोडवावं, त्यांच्यामध्ये कधी तडजोड घडून आणण्याचा प्रयत्न करावा.
ते कमीत कमी एवढं करू शकत नाही, पोलीस स्टेशनला तरी फोन करा. राम काय करेगा, पोलीस स्टेशनला कसं फोन करणार, माझा नंबर त्यांच्याकडे गेला तर, मला साक्षीदार म्हणून बोलवलं तर, असं होतं. म्हणून लोक घाबरतात लोक. मग गुन्हा समोर डोळ्यासमोर झाला तरी लोक घाबरतात. कोर्टामध्ये तो सिद्ध व्हायला पाहिजे ना साक्षी पुराव्यानुसार. बरोबर. गुन्हेगाराला सजा कधी होणार, साक्षी पुरावे त्याच्या विरुद्ध गेले तर त्याला सजा होणार. साक्ष म्हणजे विटनेस, पुरावे म्हणजे एव्हिडन्स. म्हणजे लोकांनी फक्त बघायची भूमिका घेतली, त्याच वेळेला लोकांनी जर काही पावलं उचलली असती तर तो गुन्हा थांबला असता, ती मुलगी वाचली असती. आता तो मुलगा बघा, तो पुण्याच्या केसमध्ये बघा, पोर्शे गाडी होती त्याच्याकडे, पोर्शे, त्या गाडीची किंमत 2-2.5 कोटी रुपये. ती गाडी ठोकली, नंतर त्या लोकांनी त्या गाडीला दगड वगैरे फोडलं बिडलं, याचं काही नुकसान झालं नाही त्याच्या बापाचं. तो मोठा हे होता. आणि नंतर असं पण पेपरमध्ये छापून आलं की त्याचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन आहे. काय बोलायचं त्याबाबतीत, कोणी काय बोलू शकतो? पेपरमध्ये बातम्या आल्या होत्या, अंडरवर्ल्डशी कनेक्शन आहे. कोणीच विचार करू शकत नाही. काय विचार करणार? आज राजकारण काय झालंय, कसं झालंय मला माहित नाही, पण मी जेव्हा नोएडाला गेलो होतो, तो यमुना एक्सप्रेस हायवे चालू होतो, काय सुंदर ते लोकेशन आहे. बारामती जाऊन बघा, लातूरला जाऊन बघा, ही शहरं अशी विकसित. बारामती म्हणजे पवार साहेब, लातूर म्हणजे आपले हे देशमुख, विलासराव देशमुख, आपल्या आधीचे मुख्यमंत्री, कशी त्यांनी आपली शहरं केली आहेत बघा, किती अप्रतिम केलेली आहेत. मग महाराष्ट्रामध्ये ही महाराष्ट्रातली शहरं आहेत ना, मग बाकीच्या महाराष्ट्रामध्ये विकास का नाही होत? विकासाची कामं का? तर समृद्धी मार्ग आतापर्यंत किती अपराध झाले, आपले झाले, अपघात खूप सारे झाले. आता याचं कारण काय? तो समृद्धी मार्ग बनवण्याचं चूक नाहीये. तुम्ही जर का वॅगन आर आणि दुसरी काही टिनपट गाडी घेऊन गेलात आणि 120 वगैरे चालवायला लागलात, ती गाडी कंट्रोल करता येईल का तुम्हाला? तुमच्या गाडीचं मॉडेल काय ते बघा ना, आणि त्याच्यावरनं त्याचा वेग ठरवा ना, स्पीड ठरवा ना. मर्सिडीज असेल, BMW असेल, ऑडी असेल, 130च्या स्पीडला असेल, भटकन तुम्ही थांबवू शकता, काही होत नाही, जागची गाडी उभी राहते. पण बाकीच्या गाड्यांचं असं नाही, इकॉनॉमी गाड्यांचं. मग सरकारला कशाला दोष द्यायचा? आता कुठला तरी तो पूल आहे, अटल पूल का कुठला, मला एक्झॅक्ट माहिती, त्याला क्रॅक्स गेला, त्याला नाही गेला, त्याच्या बाजूचा जो सर्व्हिस रोड आहे ना, त्या सर्व्हिस रोडला क्रॅक गेल्यात. त्यांनी सांगितलं पुलाला एकही क्रॅक गेलेले नाही, सर्व्हिस रोडला क्रॅक्स गेलेले आहेत. आपल्याला डायव्हर्ट करायचं काम हे मीडिया करतंय का? हा, मला एक सांगा, आपण जेव्हा बातम्या बघतो किंवा आपण जेव्हा पेपर वाचतो, तुम्हाला एखादी चांगली बातमी वाचायला मिळाली का आजपर्यंत? सांगा मला. कोणी सांगा मला की फर्स्ट पेजवर एक चांगली बातमी मला वाचायला मिळाली, काहीतरी पॉझिटिव्ह घडते. भारतामध्ये खूप पॉझिटिव्ह घडतंय, पण आपली मनोवृत्ती निगेटिव्ह झाली, आपण नकारात्मक झालोय. एक चांगली गोष्ट सांगू तुम्हाला. एक मोठा मानसशास्त्रज्ञ होता, तो नेहमी मानवाचं व्यक्तिमत्व काय, व्यक्तिमत्व विकास कसा करायचा, याच्यावर जो नेहमी लेक्चर देत असे. पण त्याच्या लेक्चरला सुरुवात करायच्या अगोदर ते पांढरा शुभ्र असं चौकोनी पेपर घ्यायचा, असा कदा बोर्ड असा, त्या बोर्डला तो लावायचा, आणि त्या चौकोनी पेपरच्या, पांढरा शुभ्र चौकोनी पेपर, त्याच्या बरोबर मध्यभागी एक छोटासा काळा ठिपका तो काढायचा, आणि समोर बसलेल्या लोकांना तो विचारायचा, व्हॉट आर यू एबल टू सी, तुम्हाला काय दिसतंय? सगळे लोक म्हणायचे, आम्हाला तो काळा ठिपका दिसतोय, पण कोणीही म्हटलं नाही की मला पांढरा शुभ्र पेपर दिसतोय. हे का? आपण नकारात्मक झालोय, आपण वाईट गोष्टींकडे लक्ष देतोय, चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं. आपल्याला फक्त काळेच दिसतं, आपल्याला पांढरं दिसत नाही. हा प्रश्न APJ अब्दुल कलाम साहेबांनी एकदा फ्रस्ट्रेशन मध्ये विचारला होता, व्हाय इज आवर मीडिया सो निगेटिव्ह? आपला मीडिया एवढा निगेटिव्ह का आहे? भारतात चांगल्या गोष्टी घडत नाहीयेत का? खूप चांगल्या गोष्टी घडतात, मग त्या तुम्ही का लपवून ठेवता? आणि हे असे क्राईम किंवा गुन्हेगारी हे सगळे आपल्या टीव्हीवर त्या मालिका चालू असतात बघा, मालिका चालू असतात, क्राईमच्या न्यूज येत असतात, ते मुलं पाहतात हो, लहान मुलं पाहतात. आजकाल तर हे झालंय, कोणी कोणाला काही जास्त बोललं, मी कोण आहे माहिती का तुला? हा, मी कोण आहे माहितीये? हवालदाराला विचारतात, मी कोण आहे माहितीये का? लावू का दादांना फोन लावू? दादा, हा बोला, दादांशी बोला. नाही नाही, बोला ना. नाही बाबा तुझा, सौदीमध्ये जाऊन बघा,
दुबईला जाऊन बघा, शारजाला जाऊन बघा, हिंमत आहे का कोणाची मध्ये रस्ता क्रॉस करायची? संपूर्ण स्टीलची बॅरिकेड असते. सिंगापूरमध्ये 15 दिवस मी होतो माझ्या मुलाबरोबर, मी आणि आमचं संपूर्ण कुटुंब. या 15 दिवसात सिंगापूरच्या कुठल्याही स्ट्रीटवर मी एक साधा पोलीस ऑफिसर सुद्धा पाहिला नाही. एकही पोलीस ऑफिसर अख्ख्या सिंगापूरमध्ये मला दिसला नाही 15 दिवसात. खोटं नाही सांगत, अतिशयोक्ती नाही करत. मुलाला मी विचारलं की अरे पोलीस आता असं तर पोलीस आहेत ना, पोलिसांशिवाय सिंगापूर काय शहर पण आहे आणि राष्ट्र पण आहे. त्याचं युनिव्हर्सल स्टुडिओ बघायचं ठरवलं ना तर सिंगापूर व्हिजिट करायला 4 दिवस लागतात. आणि युनिव्हर्सल स्टुडिओ बघायचं नाही असं ठरवलं ना 2 दिवसात तुम्ही तुमचं सिंगापूर बघून होतं वेगवेगळ्या प्लेसेस. तर त्यांच्याकडे काय आहे, प्रत्येक 100-150 मीटरवर CCTV कॅमेराज आहेत आणि ते वर्किंग कंडिशनमध्ये आहेत. हे महत्वाचं, ते वर्किंग कंडिशनमध्ये आहेत. आणि त्याचा जो रिसेप्शनचा पॉइंट असतो ना तर प्रत्येक पोलीस स्टेशनला असतो, तिथं स्क्रीन असतं. ते आपल्या विभागामध्ये काय घडते, कुठे अपराध घडते, काय घडते बघतात आणि त्या ठिकाणी 5 मिनिटाच्या आत ते उपस्थित होतात. माझ्या मुलाचं वॅलेट, पाकिट पैशाचं प्लॅटफॉर्मवर राहिलं होतं, स्टेशनवर राहिलं होतं. तो जेव्हा ट्रेनने चालवता जॉबला, आणि तो ट्रेनमध्ये चढल्या ते लक्षात आलं आपण वॅलेट स्टेशनवरच विसरलो, त्या बेंचवरच आपण ते विसरलो. त्याने लगेच ते स्टेशन मास्टरला SMS केला. आपण असा SMS करू शकतो का हो? इथे करू शकतो, पण त्याचं उत्तर मिळतं का आपल्याला? लगेच नाही. त्याला 3 मिनिटात उत्तर आलं, डोंट वरी, युअर वॅलेट इज इन सेफ कस्टडी. पुढे असं पण लिहिलेलं होतं, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमचा पासपोर्ट घेऊन या, तुमचं आयडेंटिटी कार्ड घेऊन या, अमुक अमुक ठिकाणी या आणि तुमचं वॅलेट तुम्ही घेऊन जा. आणि तुम्हाला जर का शक्य नसेल, तुमची स्पाऊस जी मेसेज जी आहे त्यांना तुमचा पासपोर्ट घेऊन पाठवा आणि त्यांचा पासपोर्ट घेऊन पाठवा. दोघांची सरनेम टॅली झाली पाहिजेत आणि घेऊन जा. दुसऱ्या दिवशी आमची सुनबाई गेली घेऊन, सगळं बघा आहे की नाही बघा. त्यांनी सांगितलं जस्ट सी, चेक द वॅलेट प्रॉपरली. सगळ्या करन्सी नोट जशा तशा होत्या, सगळी क्रेडिट कार्ड्स, इंटरनॅशनल क्रेडिट कार्ड जशीच्या तशी होती. कोणाची हिंमत नाही, लोक घाबरतात शिक्षेला. आपल्या ते शिक्षेला घाबरत नाहीत. आपल्या इथे पैसा असेल तर शिक्षा नाहीये. बोललं तर लोकांना राग येईल, राजकारण्यांना राग येईल माझ्या बोलण्याचा. सांगा बरं, एवढे लोक जे इलेक्शन कॉन्टेस्ट करतात, सांगा सगळे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत? सांगता मला. या गोष्टीची शाश्वती कोणीच नाही घेऊ शकत. आहे गॅरंटी? कुठल्याही माणसाविरुद्ध एकही गुन्हा नाही अशी काही कोणी आहे व्यक्ती? ते कमाल आहे. अहो, इथे लोकांना व्यवस्थित पगार मिळत नाही. मंत्र्यांना 5 वर्ष झाल्यानंतर, आमदार खासदार जरी असेल, मंत्री जरी नसेल, 5 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर त्याला पेन्शन लागू होते. बोला, पेन्शन तर आहेच, त्यातूनच त्यांच्या घरातला एक माणूस निवडून दिलेला असतो. हो, मग तो जर का आमदार झाला, खासदार झाला, तो रिटायर झाला आणि त्याला पण पेन्शन चालू. आणि प्रत्येक वर्षी पेन्शन वाढते. आमदार आणि खासदारांना पगार पाहिजे कशाला? बाकीच्या देशांमध्ये आमदार खासदारांना असा पगार नसतो, त्यांना मानधन दिलं जातं. मिनिस्टर्सना मानधन दिलं जातं, पगार दिला जातो. लोकांचे सेवक आहेत ना ते. आमदार खासदारांना 7वें वेतन दिले जाते का? कारण त्यासाठी त्यांचं आंदोलन चालू होतं. असं 7वं पगार वाढ पाहिजे असेल ना, सगळे वेगवेगळ्या पार्टीचे आमदार एकत्र येतात. म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं, हिताच्या दृष्टिकोनातनं काही पावलं उचलायची असतात, त्यावेळेला हे एकत्र का नाही येत? ह्याच्यावरती काही तोडगा निघू शकतो का? तोडगा काढायची इच्छा असेल तोडगा निघतो. तोडगा काढायची इच्छाच नसेल तर तोडगा कसा निघणार? आपल्या ते कसं आश्वासन, रेल्वे अपघात झाला, रेल्वे मंत्री जाहीर करतात या अपघातात जे व्यक्ती गमावलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना मी 5 लाख रुपये ही मदत आज आता जाहीर करत आहे. मग त्यांचे फोटो काढले जातात, मग रात्री संध्याकाळच्या न्यूजमध्ये येतात, दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रामध्ये येतात. पण ज्या बाईचा नवरा गेलाय तिला जाऊन विचारा बरं की अशा अपघातामध्ये तुमचे पती गेले, तुम्हाला 5 लाख रुपये मिळाले का? ती म्हणेल 15 वर्ष झाली अजून काही मिळालेले नाहीत. जाहीर करणं आणि देणं ह्याच्यात फरक आहे की नाही? हो. पण आपली भारतीय संस्कृती काय सांगते, जे दान कराल त्याची वाच्यता करू नका, त्याने दानाला काही किंमत राहत नाही. गोरगरिबांना मदत करायची ना, तिची वाच्यता नका करू, मग त्याला काय अर्थ राहिला? इंग्लिशमध्ये फार सुंदर एक वाक्य आहे,
चॅरिटी मस्ट ऑलवेज बी सायलेंट. जी काही तुम्ही मदत करता ते नेहमी सायलेंट असायला पाहिजे. लोक म्हणतात तो हिशोब ठेवतो, तो कुठे हिशोब ठेवतोय? हिशोब तर आपणच ठेवतो. हा. चला, चांगली माणसं लवकर वरती जातात, वाईट माणसं वर्षानुवर्ष जगतात खाली. नाही म्हणत त्यांच्या पापांचा घडा भरायचा. अरे कसला पापांचा घडा? कोण बघायला? कोण भरणार आहे तो? आणि केवढा मोठा असेल तेही कोणाला माहिती नाही. पावसाळ्यामध्ये घाटकोपर या ठिकाणी जो बॅनर पडला त्याच्यामध्ये जीवितहानी झाली, काही माणसं मेली, अपघात जो घडलाय, मग त्यामध्ये कशा प्रकारचे गुन्हा त्याच्यावरती दाखल होऊ शकतो? झाला ना, तो देखील, 3-4 जणांना गुन्हा आला का? मला वाटतं एक रेल्वेचे कोणी एसीपी का डीसीपी होते, त्यांना बडतर्फ पण केलं. ते आता कॅगमध्ये जातील, आपली केस मांडतील, अगदी जीवाभावाने सांगतील, कळकळीने सांगतील की कसं झालं, काय झालं. परत त्यांना सेवेमध्ये घेतलं जाईल, झालं, संपलं. आपलं काय असं, आपले मेमरी आहे ना, स्मरणशक्ती ती अतिशय शॉर्ट असते. 7-1 वर्ष गेली ना की सगळं सायलेंटच. आपण झाले रे 7 वर्षापूर्वीची गोष्ट आता कुठे शोधून उकरून काढतो, शांत होऊन जातात. जात आणि धर्म यावर होणारे वाद, यावर तुमचं काय मत आहे? कुठेतरी सिस्टम का नाही माहिती का? मी आता पाहिलं ना की 4-5 मी फॉरेन कंट्रीजमध्ये गेले, तिकडे ना धर्म आणि जात वगैरे असं ते एकच आहे त्यांची नॅशनॅलिटी. मग आपल्याकडे असे सिस्टम का नाही? आपल्या ते भारतामध्ये जाती विभिन्न, धर्म विभिन्न, आणि सगळ्यात सेन्सिटिव्ह गोष्ट कुठली असेल भारतामधली तर धर्म आणि जात. त्याच्यावरच दंगलीवर खूप होतात, हे होतं ते होतं. पण आपण असं काय म्हणू शकत नाही, ठीक आहे आमचा धर्म आम्ही आमच्या घरी ठेवतो, आमची जात आमच्या घरी ठेवतो, पहिले मी भारतीय आहे, असं का नाही म्हणू शकत आपण? कुठलंही पुस्तक असू द्या, त्याच्या पहिल्या पानावरती एक लिहिलेलं असतं, भारत माझा देश आहे. ते लिहिलेलं असतं पुस्तकात, आपण आचरणात कुठे आणतो? आचरणात कुठे आणतो? कारण की आम्ही ज्या वेळेला शाळेमध्ये असताना की आम्हाला ते पहिले वाचण्याला द्यायचे. अजूनही मुलाचं लग्न ठरवायचं असेल तर मुला आणि मुलीची पत्रिका 36 गुण जमतात का नाही बघतात. उद्या प्रेम विवाह करतात नाही का, मुलाला हे सांगायचं, मुलांनी मुलीला तुझी पत्रिका पहिले घेऊन ये म्हणून. पत्रिका जुळत असेल तर आपण एकमेकांवर प्रेम करू, चालेल? नाही, तेव्हा कोणी काय, मग तेव्हा कोणी विचारतं का? माझा पण प्रेम विवाहाचा आहे, आमची अजून पत्रिका पण नाहीये. काय माझं नुकसान झालं आयुष्यात? तो वरचा मंगळ आणि शनी पत्रिकेत खाली येईलच कसा, सांगा ना? हे ज्योतिषशास्त्र काय म्हणा, नंतर ते न्यूमरोलॉजी आपण म्हणतो, पामिस्ट्री, हातावरच्या रेषा, ही रे कुठली तर ही लव्ह लाईन, ही कुठली ही लाईफ लाईन. इथे कट झाले म्हणजे इथे तुला मोठा काहीतरी ऍक्सिडेंट होणार आहे. अरे ह्याच्यावरनं माझं जीवन मला समजत असतं तर अरिस्टॉटल सारखा माणूस म्हणला नसता की लाईफ इज अनप्रेडिक्टेबल. जीवनात आता संध्याकाळी माझ्या जीवनात काय घडणार आहे मी तुम्हाला आता सांगू शकत नाही. लाईफ इज सो अनसर्टन. आणि तो ज्योतिष सांगतो आपल्याला, कोण मोठ्या ज्योतिषी, शनी वक्रस्थानी आहे, तुम्ही एक होम करून घ्या घरी शनीचा. काय नाही, जास्त खर्च नाही, 65,000 रुपये खर्च आहे. मग नवरा बायको सुसाट दावड सुद्धा बँकेमधून सगळ्यांकडनं पैसे गोळा करतात व्याजाने. 65,000 रुपयात आपली दुर्दशा जाणार, दुर्दशा वाढतेच. चांगलं करण्यासाठी पण आपण ज्योतिषशास्त्र हे मानवाच्या अडचणींना उत्तर ठरू शकत नाही. आपल्या अडचणी आपण स्वतः सोडवायच्या. तर बघा ना, आपल्या इथे लहानपणापासून आपल्याला असं कधी सांगितलं जातं का, सांगा मला, की परमेश्वरावर प्रेम करा, परमेश्वरावर प्रेम करा, परमेश्वर दयाळू आहे. हे सांगतात ख्रिश्चन. होली स्पिरिट म्हणतात ते जीसस असतात, त्याच्यावर प्रेम करा म्हणतात. आपल्या इथे काय सांगतं, लहानपणी एखाद्या मुलीने मस्ती केली लहानपणी, आई सांगते याद राख मस्ती करू नको, देवबाप्पा शिक्षा देईल. देवबाप्पा कशाला शिक्षा देईल? परमेश्वर शिक्षा देण्यासाठी नाही, परमेश्वर माफ करण्यासाठी आहे. याचा अर्थ आपण निर्लज्जासारखं वागायचं असं होत नाही. पहिली चूक माफ असते, दुसऱ्या चुकीला माफी नाही. आपल्या इथे काय का, परमेश्वरावर प्रेम करणारी माणसं पाहिजेत, पण दुर्दैवाने आपल्याकडे परमेश्वराला घाबरणारी माणसं आहेत. अरे शनिवार आहे, आज मारुतीला तेल घालायला गेलो ना, मग काय होणार आहे? काय होणार आहे काय? एक आमच्या शेजारचे बाई आहेत, म्हातारे बाई आहेत. एका शनिवारी मी माझी नख कापत बसलो होतो, नख कट करत बसलो. अरे शनिवार आहे ना, आज नख काय कापतोय? म्हणतो तुमची कापतोय का? तुम्ही कशाला विचारताय मला? मला जेव्हा सुट्टी असेल, मला जेव्हा सवड असेल तेव्हा मी कामं करतो. सगळे दिवस माझ्यासाठी सारखे आहेत. असं म्हणतात 13वा आकडा अशुभ असतो, अपशकुनी असतो. 13 तारखेला कोणी जन्माला येत नाही, येतात. 13 तारखेला कोणाचं लग्न होत नाही, 13 तारखेला कोणी घटस्फोट घेत नाही, 13 तारखेला कोणी आपल्या प्रियासीला पहिलं पत्र पाठवत नाही. असं काय आहे? कसले नंबर घेऊन बसलात?
तसं असेल तर सोमवार ते रविवार सगळे वार आपल्या देवांचेच आहेत. सोमवार शंकराचा आहे, मंगळवार गणपतीचा आहे, बुधवार विठ्ठल रखुमाईचा आहे, गुरुवार दत्त आहे, श्री गुरुदत्तांचा आहे, किंवा तुमचे जे गुरु असतात ते आहे, शुक्रवार जो आहे तो महालक्ष्मीचा आहे, शनिवार जो आहे तो मारुतीचा आहे, हनुमानाचा आहे, रविवार जो आहे तो सूर्याचा आहे. मग सगळे देव सगळे वार जर का देवांचे असतील तर मग आपण असं कशाला म्हणतो आम्ही फक्त बुधवारी आणि शुक्रवारी नॉनव्हेज खातो आणि पितो, हा बाकी कुठलाही वारी नाही. मंगळवारी नाही हो, मंगळवार गणपतीचा वार आहे. मग गाडवा बुधवार विठ्ठलाचा नाहीये का? शुक्रवार महालक्ष्मीचा नाहीये का? माझं शुक्रवारी खाल्लंच ना महालक्ष्मीचा कोप होणार तुला. काय लॉजिकल रिझनिंग आहे याला? हे लोकांचं जे आधीपासून चालत आलेलं आहे तसंच चालतंय. आपल्याला एक पितृपंधरवडा नावाचा प्रकार आहे, पितृपंधरवडा. त्या पंधरवड्यात काही करायचं नाही. पितरांना श्राद्ध द्यायचं, पितरांना आपल्या श्राद्ध द्यायचं, पितरांचं श्राद्ध करायचं आणि त्यांना बाहेर खायला ठेवायचं. बघ म्हणजे काय ते आपलं भात वगैरे असं काढून ठेवायचं आवडीचे पदार्थ आणि ते त्यांच्या आवडीचे पदार्थ कावळा येऊन त्याला शिवला ना खिचायला. पितरांची सुशे कावळ्यांची टेस्ट आजकाल बदलली आहे. तर सारखं भात खाऊन कंटाळा आलाय हो. भात पोळी नको, त्या ठिकाणी चायनीज ठेवा, बघा कसं येतात बघा, पटकन येतील आणि घेऊन जातील. आणि मग कावळा शिवला नाही तर काय करायचं, दर्भाचा कावळा करायचा. तो गुरुजी आपल्याला काहीतरी सांगतो. मला एका गुरुजीने सांगितलं होतं तुमच्या कुंडलीमध्ये कालसर्प योग आहे. म्हणजे काय, तुम्ही तुमच्या पूर्वजन्मात कुठल्या तरी नागाला, माझा पूर्वजन्म मला आठवत नाही, तर पूर्वजन्म मला माहितच नाही, किंवा रिबर्थवर पुनर्जन्मावर पण माझा विश्वास नाहीये. तर एक मला म्हणाला, अरे ते शेजारचे काका गेले 92 वर्षाचे होते ना, गेले म्हणजे सुटले म्हणा ना, रडता कशाला? नाही त्याला पोचवायला नाही करणार. म्हटलं मी नाही आहे तसं, माझी अंटीची ओळख नाही का, इथून तिथे स्मशानापर्यंत चालत जायचं का? तर तुम्ही गेल्यावर मग लोक तुम्हाला पोचवायला आले तर म्हटलं मला काय माहित कोण पोचवायला, मी गेलो म्हणजे गेलो. तुम्ही 100 जणांनी घेऊन जा, मला 1000 जणांनी घेऊन जा, किंवा गाडीत ॲम्ब्युलन्समध्ये टाकून घेऊन जा, मला काय समजणार आहे ते? आपण काय करायला पाहिजे, थोडक्यात सांगायचं झालं तर आपण प्रॅक्टिकली विचार करायला पाहिजे, वस्तुनिष्ठ विचार असायला पाहिजे. सुपरस्टिशन्स, अंधश्रद्धा नाही करावं ना, परमेश्वराचं करावं, सत्यनारायणाची पूजा करावी. मी ह्याच्या विरुद्ध नाहीये, हे लक्षात ठेवा. होम करावेत. होमाने वगैरे काय होतं, आपल्या संपूर्ण वातावरणाने ते शुद्ध होतं. आणि हे जेव्हा आपण करतो ना, तेव्हा आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते. लक्षात ठेवा, आपला उत्साह अधिक वाढतो, आपलं चैतन्य अधिक वाढतो. ती परमेश्वराची मेहरबानी असं समजायचं. पण यज्ञ या करून किंवा हे करून आपल्या आवडत्या गोष्टी आपल्याला मिळणार का? त्यासाठी परिश्रम करावे लागणार आहेत. परिश्रम तर करावे लागतीलच. मेहनत न करता परमेश्वराचं करून किती जण श्रीमंत झाले सांगा बरं मला? कोणी नाही. मग प्रत्येक वेळी आपलं मला ओळखलंस का, मी कोणी तुला माहितीये का? आणि व्हीआयपी लाईनीमध्ये उभं राहणार. व्हीआयपी मंत्री महोदय कोणी आले तर बाकी सगळ्यांनी थांबायचं लाईनीमध्ये आणि ते पुढे जाणार. का बरं? त्यांनी का पुढे यायचं? ते पण माणूस म्हणूनच आलेत ना देवाचं दर्शन घ्यायला. त्यांनी का लोक 12-12, 13-13 तास लालबागच्या राजाच्या लाईनीमध्ये उभे राहतात. नंतर 12 तास उभा होता. म्हटलं येडा आहेस तू का? म्हटलं माझ्याकडे यायचं, मी तुझी सोय करून दिली अशी. तुम्ही कोणाला ते ओळखता नाही? म्हटलं लालबागचा राजा आपल्या घरी आहे. म्हटलं असं कसं असेल? म्हटलं बघ लालबागच्या राजाची फोटोची तस्वीर बघा घरात, त्याचं दर्शन झालं, संपलं. तिकडे जाऊन दर्शन घेतलं, गणपती गणेश तेच, घरामध्ये जी फोटो फ्रेम लावले ते गणपती तेच आहेत ना. काय फरक आहे का दोघांमध्ये? नाही ना. पण त्या ठिकाणी का जायला पाहिजे तुम्हाला? एक आवड. मी देवाचं करतो नाही असं नाही, करतो मी, पण माझे सगळे दैनंदिन कामं आटपून मग मी देवाचं करतो. आणि माझ्यावर देवाचा अजूनपर्यंत कधीही कोप झालेला नाही. आज सकाळी उठून तू माझी पूजा का नाही केलीस? त्याला फक्त नामस्मरण पाहिजे असतं. 5 मिनिटं प्रेमाने, आदराने, श्रद्धेने नाव घ्या, कामाला लागा, तो तुमच्या पाठीशी आहेच. सध्या बुवा, बाबा हे खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. टीव्हीवर येणाऱ्या ऍड म्हणजे 20 मिनिटांमध्ये फरक पडला पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हे देखील आहेत. हे लोकांना माहित नाही का? आहेत ना. तरी लोक त्यांच्या मागे का वेडे असतात? कारण लोक वेडे असतात म्हणून त्यांच्या मागे वेडे होतात. लोकांना काय माहिती, कमी श्रमामध्ये भरपूर लाभ पाहिजे असतो. आणि काही काळ का होतं, सगळ्याच आशा संपुष्टात आल्यानंतर माणसाने परमेश्वरावर श्रद्धा ठेवली तर मी समजू शकतो.
पण कुठला बाबा आणि कुठला महाराज परमेश्वरांचा अवतार आहे? नाहीये कुठलाही बाबा आणि महाराज. आता महाराज आपले अनेक आहेत, गोंदवलेकर महाराज आहेत, हे त्यांची गोष्ट वेगळी आहे. ते फार मोठे लोक होऊन गेले. त्यांची कधी ऍडव्हर्टाइजमेंट होती पेपरमध्ये? आपल्या ते बंगाली बाबांची ऍडव्हर्टाइजमेंट असते की नाही, छोटी छोटी, हनुमानजी के अवतार, सावित्री के अवतार, गायत्री जी के अवतार. कसले अवतार? आचार्य रजनी सारख्या माणसाच्या 110 रोल्स रॉयस गाड्या होत्या. बोला, रोल्स रॉयस गाड्या 110, आणि त्याच्या नावाने एकही गाडी नाही, सगळ्या गाड्या त्याला त्याच्या भक्तांनी भेट दिल्या होत्या. भक्त काही करू शकतात नाही. आणि एक लक्षात ठेवा, प्राक्तन जे असं ना, ते प्राक्तन आपला परमेश्वर सुद्धा बदलू शकत नाही. प्राक्तनात जे लिहिलंय ते होणारच, ते कोणालाही टाळता येत नाही. कुठल्याही परिस्थितीत टाळता येत नाही. आता उद्याच 21 तारीख आहे ना, उद्या आज 20 आहे ना तारीख, उद्याच गुरुपौर्णिमा आहे ना. गुरुपौर्णिमेला मी माझ्या गुरूंची पूजा करतो, नाही असं नाही, पण व्यवस्थित. उगाच अवडंबर नाही माजवायचं. कोणासाठी करायचं असतं ते? लोकांसाठी करायचे का स्वतःच्या शांती, मनशांती? बस तेवढंच करायचं. मी आणि माझी मिसेस आम्ही दोघंही करतो पूजा, आणि कामाला लागतो. ती तिच्या कामाला लागते, मी माझ्या कामाला लागतो. तुमचं जे नाव आहे प्रवीण मुश्रीफ, त्या नावाचा अर्थ काय? त्याचा काही इतिहास आहे का? अरे बापरे, ते परवेज मुशर्रफ आल्यापासून मला मुश्रीफ नावाची भीती वाटायला लागली. कारण मी असं म्हणलं की माझं नाव प्रवीण मुश्रीफ असं म्हणलं डोंबिवलीत कुठल्याही क्लासमध्ये, तर 50% वर मुलं माझ्याकडे तीव्र आठ्या घालून असे कपाळाला माझ्याकडे बघायला, हे मुस्लिम आहे? अरे हा रे मुश्रीफ, वो हसन मुश्रीफ नहीं क्या कागल का, एनसीपी का, ये मुश्रीफ आहे. अरे ये मुसलमान आहे. मग त्यासाठी मी मुसलमान नाही म्हणून मला केवढी काळजी घ्यावी लागते. एवढी काळजी घ्यावी लागते मला, हा टिळा लावायला लागतो. खरं आमचं आडनाव मिरजकर. ते मिरजकरांचं मुश्रीफ कसं आलं हे मला वडिलांनी त्यांचे जिवंतपणे सांगितलं नाही, आणि ते गेल्यानंतर मी शोधून काढायचा प्रयत्न नाही केला. तरी पण काहीतरी हिस्टॉरिक नाव असेल ना काय? मला वाटतं आमचे पणजोबा का खापर पणजोबा ते कुठेतरी मुन्सिफ म्हणून काम करायचं, अकाउंटंट म्हणून, हिशोब तपासणी म्हणून, आणि त्यांच्यावर ते मुन्सिफ झालं, मुन्सिफचं मुश्रीफ झालं, असं काहीतरी झालं. ते म्हणजे नावाला इतिहास आहे तुमच्या? काय नावाला इतिहास आहे, फक्त नावाला इतिहास आहे. तुम्ही शिक्षक आहात, वकील देखील आहात, हे तुम्ही कसं मॅनेज करता? त्याचबरोबर तुम्ही ऍक्टर देखील आहात. हा, मी पूर्वी होतो, म्हणजे प्रोफेशनल स्टेजवर मी काम केलेलं आहे. पण माझा तुम्ही माझा एकंदर देह पाहिलात आणि चेहरा पाहिलात तर मला हिरोचा रोल कधीच मिळणार नाही, हे तुम्हाला समजलं असेल आतापर्यंत. मी जे केले ते सगळे निगेटिव्ह रोल्स केलेले आहेत. तुम्ही किती नाटकांमध्ये कामं केलेली आहात? मी अश्रूंची झाली फुले केलं होतं, घरात फुल्ला पारिजात केलं होतं, काळ्या पेठ लाल बत्ती केलं होतं, नंतर खडाष्टक नाटक केलं होतं. खूप मोठमोठी नाटकं केलेली आहेत मी. आणि प्रत्येक नाटकाला मला पारितोषिक मिळालेलं आहे. काही काळ मी व्यावसायिक रंगभूमीवर पण होतो, पण टेलिव्हिजन आल्यापासून व्यावसायिक रंगभूमी मागे पडायला लागली, माहिती का, असं झालं. तुमचं स्वप्न काय होतं? तुम्ही लहानपणापासून ठरवलं होतं का की शिक्षक बनायचं? खरं तर मला असं प्राध्यापक वगैरे व्हायचंच नव्हतं. माझे विचार वेगळेच होते. मला आर्मीमध्ये जायचं होतं. म्हणजे मला ऑलवेज असं वाटायचं की माझा जन्म झालाय तो आर्मीत जाण्यासाठी झालाय, पण काही कारणास्तव ते माझं ध्येय साध्य होऊ शकलो नाही. हे काही वेडाबिडा बिलकुल झालं नाही. पोलीस डिपार्टमेंटमध्ये ट्राय केला, तिथे होत होतं काम, पण काही कारणास्तव मी तिथे गेलो नाही. कारण काय मी इथे सगळ्यांना सांगू शकत नाही. मग शेवटी माझे वडील मला म्हणले की बाबा तू पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट कर. माझे वडील पण प्राध्यापक होते आणि तू पण प्राध्यापकी चालू कर. मग मी MA विथ इंग्लिश केलं, फर्स्ट क्लास आहे मला, आणि प्राध्यापक व्हायला सुरुवात केली. त्याच्यानंतर काही वर्षांना असं वाटायला लागलं की एक फार सुंदर म्हणे की आपल्याला एकच सोर्स ऑफ इन्कम असता कामा नये, कारण तो बंद झाला तर कोणाकडे पाहायचं. मग दुसरा एक पर्यायी सोर्स ऑफ इन्कम असायला पाहिजे, म्हणून मी लॉचा अभ्यास केला. 44 वर्ष झाली तुम्ही शिक्षक या पेशात आहात, त्याचबरोबर तुम्ही वकील. मग हे दोन्ही तुम्ही कसे मॅनेज करता? काय एखाद्या माणसाला 2 बायका असतात की नाही, मग तो कशा मॅनेज करतो? तो कशा मॅनेज करतो? काय असं शिक्षकी पेशा आणि लॉयर जे म्हणून वकील म्हणून असतो ना, त्याला वर्किंग अवर्सला लिमिट नसतं. शिक्षकी पेशाला लिमिट आहे.
आज आता आपलं एवढं सगळं बोलणं झाल्यानंतर रात्री 9 वाजता एक क्लायंट मला भेटायला येणार आहेत. त्यांना मला इंडेमनिटी बॉन्ड बनवून द्यायचा. त्यांच्याशी माझी चर्चा होईल, ती 9 ते 10:30 पर्यंत चर्चा होईल. आणि त्या चर्चेच्या वेळी माझ्या डोक्यात एकच विचार असेल, उद्या सकाळी 9 वाजता मला लेक्चर्स आहेत. म्हणजे मुलं, म्हणजे हे मी भाग्यवान आहे की रविवारी सुद्धा माझ्या लेक्चर्सना क्लास तुडुंब भरलेला असतो. एकच लेक्चर असतं इंग्लिशचं, पण त्या फक्त एका लेक्चरला सुद्धा मुलं येतात. 98 ते 100% अटेंडन्स असतो रोज म्हणजे रोज रोज रोज. फक्त इंग्लिश की नाही, पूर्वी मी 10वी 11वी 12वीला इंग्लिश शिकवायचो. FY BComला बिझनेस कम्युनिकेशन शिकवायचं. SY BComला मार्केटिंग अँड फायनान्स शिकवायचं. आणि TY BComला मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट शिकवायचं. माझे डिप्लोमा कोर्सेस पण काही झालेले आहेत, पण ते डिप्लोमा आता माझ्याकडे नाही आहेत, त्यामुळे मी त्या कोर्सेसविषयी बोलू शकत नाही. कुठेतरी गेले असतील डिप्लोमाचं. मला माझं ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट तरी आहे की नाही माहीत नाही. कुठेतरी ठेवून दिलेलं असतं. ते 1975 साली ग्रॅज्युएट झालो. ते काय आता 2024 पर्यंत सांभाळून थोडं ठेवणार आहे. 1975चं एज्युकेशन सिस्टम आणि आत्ताचं एज्युकेशन सिस्टम यामध्ये काय फरक आहे? जमीन आसमानाचा डिफरन्स आहे. 75 सालची एज्युकेशन सिस्टीम अशी होती की आम्ही वर्गात काही मस्ती केली किंवा क्लासला काही मस्ती केली तर शिक्षकांना आम्हाला फोडून काढायचा अधिकार होता. आमचे आई वडील कधी विचारायला जायचे नाहीत. आणि आताच्या शिक्षकाने एखाद्या विद्यार्थ्याला नसता असा फटका मारला तर त्या विद्यार्थ्या वडील डायरेक्ट पोलीस स्टेशनला जातात आणि शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवतात. आजकालच्या मुलांना 8वी 9वी 10वीच्या मुलांना इंग्लिश लेसन वाचता येत नाही. इंग्लिश मधले टेन्सेस त्यांना ठाऊक नाहीत. 12 टेन्सेस कुठले आहेत त्यांना विचार, इंग्लिश मध्ये किती टेन्सेस आहेत. मुलं माझ्याकडे बघायला लागतात, एकमेकांकडे बघायला लागतात. दुर्दैव. 98 आणि 99% मार्क मिळतात हो मुलांना. असे कधी मार्क मिळालेत का? त्या मुलाला वाटतं आपण फारच हुशार आहोत, पण नंतर त्याचा भ्रमनिरास होतो. कारण जगामध्ये सर्व्हाइव्ह व्हायचं असेल तर इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता नाही, विजडम म्हणजे हुशारी पाहिजे. हुशारी. आपले बघा ना, आजोबा पणजोबा आजी पणजी यांना काही कुठली ग्रॅज्युएशनची वगैरे डिग्री होती नाही. पण आपल्या घरामध्ये एखादी अडचण आली तर ते कोण सोडवायचं? ते आपले आजोबा सोडवायचं ना. कसा? कारण त्यांना जगाचा खूप अनुभव होता. अनुभवातून जे मिळतं ना त्याला आपण विजडम म्हणतो, आणि पाठ्यपुस्तकातून जे मिळतं त्याला आपण इंटेलिजन्स म्हणतो. आजकालची मुलं इंटेलिजंट आहेत पण विजडम नाहीये त्यांच्याकडे. परीक्षा पास होतात पण जॉब मिळायला भयंकर अवघड जातं. म्हणजे व्यावहारिक ज्ञान आणि दुनियादारी हे दोन्ही महत्वाचे आहेत. हो, व्यावहारिक ज्ञानासोबत दुनियादारी. हो, दुनियादारी तर पहिले इम्पॉर्टंट आहे. आताची जी मुलं आहेत त्यांना स्टडी म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान. हो. आणि आता जे एज्युकेशन सिस्टम चालू आहे, ऑनलाईन एज्युकेशन सिस्टम, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, ऑनलाईन एज्युकेशन सिस्टम जी आहे ना ती माझ्या मते SSC पर्यंत तरी असता कामा नये. कारण ऑनलाईन मध्ये तो विद्यार्थी जो असतो ना तो शिक्षकाशी मानसिकरित्या जोडला जाऊ शकत नाही. आणि जेव्हा आपण वर्गामध्ये शिकवतो ना तर प्रत्येक विद्यार्थी आपल्याशी मानसिकरित्या जोडला जातो. म्हणजे मी स्वतःला एवढा भाग्यवान समजतो या बाबतीत की माझं एखादं लेक्चर कॅन्सल झालं आणि शिक्षकाने ते क्लासवाल्याने त्या मुलांना सांगितलं की प्रवीण सर का लेक्चर कल नहीं होने वाला है, अख्खा वर्ग चुकचुकतो. अख्ख्या वर्गाला क्या सर प्रवीण सर नाही आहे, मजा नाही आहे. तिकडे मुलांना मी हसवायला जात नाही, पण एक क्वालिटी ऑफ टीचिंग ही महत्वाची आहे. बाकीच्या कल मैथमेटिक्स का लेक्चर नहीं है, हा करतात, अच्छा हो गया, आपण जल्दी घर जाएगा. फरक असतो. शिक्षकांचा रोल खूप महत्वाचा असतो. पालक आणि बालक यांच्यामध्ये जे नातं आहे ना तेच नातं शिक्षक आणि विद्यार्थ्यामध्ये असायला पाहिजे. तुमच्यामध्ये गुरु कसा असावा? गुरु हुशार तर असायलाच पाहिजे, पण गुरु असा असावा की त्याला मानसशास्त्र पण समजायला पाहिजे. आणि मला असे खूप गुरु लाभलेत. मला तुम्ही विचारा शिक्षण क्षेत्रामध्ये माझे गुरु कोण असेल तर कैलासवासी सुरेंद्र बाजपेयी सर. कायद्याच्या क्षेत्रात माझे कोण गुरु असतील तर कैलासवासी ॲडव्होकेट शशिकांत ठोसर. आणि इंग्लिश ग्रामर कसं सुधारायचं, इंग्लिशमध्ये वाक्यरचना कशी व्यवस्थित करायची, इंग्लिश म्हणजे काय, इंग्लिशचा लँग्वेज म्हणून काय इम्पॉर्टन्स आहे हे साला समजावून सांगणारे गुरु असतील तर ते कैलासवासी सडेकर साहेब, मनोहर सडेकर त्यांचं नाव.
हे 3 माझे गुरु होते. त्यांच्याकडनं मला अनेक गोष्टी आयुष्यभर घेता आल्या आणि ते गुरु आता माझ्या जीवनात नाही, तर त्यांची कमतरता मला अजूनही जाणवते आणि अजूनही त्याच्यामुळे माझं मन दुःखद होतं. हे गुरु मला लाभले म्हणून आज तुम्ही माझी मुलाखत घेताय. एवढ्या पात्रतेपर्यंत मी पोहोचू शकलो नसतो, हे लक्षात ठेवा. आपल्याला जे मिळालंय ते कोणाकडनं मिळालं ते सांगायला लाज कशाला, अभिमान वाटायला पाहिजे ना. आणि गुरुविषयी अभिमान नाही, गुरुविषयी समज जो नतमस्तक होत नाही तर शिष्य कसला आलाय. तुम्ही मानसशास्त्रात देखील अभ्यास केला. हा, तर आता सध्याच्या विद्यार्थ्यांमध्ये एन्झायटी आणि डिप्रेशन याचे प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. हो वाढलंय. का, त्याचं कारण काय आहे? एक त्याचं कारण असू शकतं पालकांची ओव्हर एक्सपेक्टेशन्स. अहो, तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा वकूब लक्षात घ्या, त्यांची ॲबिलिटी लक्षात घ्या आणि नंतर त्यांना सांगा ना की बाबा तू आयुष्यात हेच व्हायला पाहिजेस. आता एखादा डॉक्टर असेल तर तो आपल्या मुलाला सांगतो नाही तुला डॉक्टरच बनायचंय. एखादा इंजिनियर असेल तर आपल्या मुलाला सांगतो तुला इंजिनियरच बनायचंय. आपण दुसरं काही त्याला बनायचं असेल तर बनवू देत ना. आता मी शिक्षक होतो पण माझा मुलगा शिक्षक नाहीये. माझ्या मुलाने 11वीला असताना मला स्पष्ट सांगितलेलं आहे, तू मला शिक्षक बनवायचा बाबा प्रयत्न करू नकोस, मला प्रोफेसर वगैरे बनवून तुझ्यासारखे कमी पैशात जगायचा नाहीये, मला आयुष्यात खूप पैसे मिळवायचे. म्हणलं तू काही कर, तुला कॉमर्स जायचं तू कॉमर्स जा, फक्त एवढंच बघ की तुझ्या ऍडमिशनसाठी मला कुठे डोनेशन भरावं लागते. म्हटलं ती जबाबदारी माझी, मी डोनेशन भरायला लागेल अशी कुठल्याही प्रकारची मी मस्ती करणारच नाही. मी माझ्या मेरिटवर चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेईन. नंतर म्हणलं तू का सीए, म्हणतो कॉमर्सचा विद्यार्थी, म्हणलं तू का सीए होणार आहेस? नाही. CS होणार आहेस? कंपनी सेक्रेटरी होणार? नाही. MBA होणार आहे? नाही. पण तू कोण होणार आहेस? त्याला मी श्रीमंत होणार आहे. म्हटलं ते कसं होणार? तर त्याला बघ ना तू. मी फोन केला, बघ श्रीमंत. आणि त्याने ते सिद्ध करून दाखवलं. आज तो स्वतः प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा MD आहे. माझी सून डायरेक्टर आहे तिची. इव्हेंट्सची कंपनी आहे त्यांची, कॉर्पोरेट इव्हेंट्स. म्हणजे डिप्रेशन आणि एन्झायटीसाठी एक घरचा माहोल देखील अत्यंत महत्वाचं. आणि काय, मुलांना जरा फ्रीडम द्यावं, स्वातंत्र्य देत जावं त्यांना. त्याला सारखं बांधून ठेवू नका ना. आणि किंवा मुलांचं अतिशय लाड पण करू नका ना. आता मुलं बाहेर जाणार, खेळताना डोपर फुटणार, हाताला कुठेतरी लागणार. माझ्या मुलाचा डावा हात 2 वेळा फ्रॅक्चर मध्ये होता. डावा हात असायला तो उजव्या हाताने लिहितोस ना, डाव्या हाताने म्हणजे एकच काम करताना तुला थोडा प्रॉब्लेम होईल, बाकी उजव्या हाताने करतोस तू सगळे काम, काही प्रॉब्लेम होणार नाही तुला. आता कसं ते 10वीची परीक्षा त्यावेळी असायची ना, तेव्हा एका पेपर नंतर 2-2, 3-3 दिवस सुट्टी असायची आणि मग दुसरा पेपर. मग 2-2, 3-3 दिवस सुट्टी असायची. माझा मुलगा मला विचारायचा, बाबा 3 दिवस सुट्टी आहे. मग म्हटलं विचार काय, जाऊ का 6 वाजता क्रिकेट खेळायला? जा ना, बिंदास जा. माझी बायको, अरे तिची परीक्षा SSCची बोर्ड एक्झाम चालू, तू त्याला क्रिकेट खेळायला पाठवतेस संध्याकाळी 6 वाजता? मग काय त्याचा बाप कुठे म्हणलं बोर्डात पहिला आला होता. जाऊन त्याला त्याच्या मनाने वागू देत ना. तो काय करतोय याच्या लक्षात ठेवा, पण त्याला तुमचा गुलाम नका बनवू. एक तर आपल्याकडे काय 2 अतिरेकी प्रवृत्ती आहेत. मुलांचे सगळे लाड करायचे, मुलांना कुठल्याही गोष्टीला नाही म्हणायचं नाही, तर मुलाला अतिशय कडक शिस्तीमध्ये ठेवायचा प्रयत्न करायचा. 2 परस्पर विरोधी टोके आहेत. आणि त्याच्यामुळे हे सगळं अँझायटी. शिकलोय मी, खूप शिकलोय, मला नोकरी मिळत नाही हो, मग माणसाला डिप्रेशन येणार की नाही? त्यामुळे जॉब ऑपॉर्च्युनिटी असायला पाहिजेत ना. भरत्या सगळ्या वेगवेगळ्या वर्गांसाठी असतात, त्याच्यामध्ये आपण कुठे बसतो ह्याचा विचार करायला लागतो. मग मुलं काय करतात, जाऊन दे फॉरेनला जाऊन सेटल व्हायचं. ते तुमची जात विचारत नाही, काय नाही, तुमची डिग्री बघतात आणि तुम्हाला नोकरी मिळते. जर आता कम्पेअर करायला गेलं, भारतातलं जे युथ आणि फॉरेन कंट्रीज मधलं युथ, आता भारतामध्ये सध्या बघायला गेलं तर जॉब कुणाला अवेलेबल होत नाही सहजासहजी. जरी एक जॉब असेल, आता सध्याच एक न्यूज आली होती, एक एअर इंडियाच्या जागा निघाल्या होत्या, 600 जागा आणि 25,000 मुलं ते एका लाईनीमध्ये उभे होते. अक्षरशः त्यांचा तो बॅरिकेड होता, तो तोडून लोक पोरं खाली पडले. ऐकलंय मी, पेपरमध्ये पण पाहिलं. बरोबर आहे. आताची जी मुलं आहेत
त्यांनी भारतात जॉब करावा की फॉरेनला जॉब करावा? नाही, मला जर का तुम्ही विचाराल तर भारतामध्ये राहून माझ्या मुलाला चांगला जॉब मिळणार नसेल तर मी का सांगावं तो भारतामध्येच राहा म्हणून. आजच्या मुलांची स्वप्न वेगळी असतात, त्यांच्या महत्वाकांक्षा वेगळ्या असतात. आपल्याला जे लक्झरीज आणि कम्फर्ट्स वाटतात त्या त्यांना आवश्यकता भासतात. मी त्याला असं नाही सांगणार तू फॉरेन मध्ये जा, किंवा मी त्याला असं पण नाही सांगणार की तू भारतात राहा. मी त्याला असं सांगेन तुझा निर्णय तू घे बाबा, तू घेशील तो निर्णय मला मान्य असेल. मुलं जातात तो बाहेर जातात. एक अतिशय फेमस असं राजकीय नेतृत्व आहे, त्यांनी आपल्या एका भाषणामध्ये असं विधान केलं होतं की तुम्ही म्हणता की भारत काय एक्सपोर्ट करत नाही, तुम्ही म्हणता की भारत काय एक्सपोर्ट करत नाही, आम्ही सगळे इम्पोर्टेड गुड्सवर जगत असतो, आम्ही सगळे इम्पोर्टेड गुड्सवर जगत असतो. आणि असे कित्येक बोलणार आहे. ते पाहिलं का रॅडो, हा शर्ट पाहिलं का, हा US मध्ये घेतलेला आहे. हे पॅन्ट पाहिली का, लेविसची म्हणलं, लेविस नाही त्याला लेवाईस म्हणतात, उच्चार येत नाही तर जीन्स वापरतो कशाला. आणि आजकाल हे फॅशन निघाले, घरी पॅन्ट आणायच्या आणि कैचीने कापायच्या. तशा नसतात त्या, टेथर जीन्स वेगळ्या असतात त्या. आणि कित्येक टेथर जीन्स असतात ना, त्यांना आतून चेन असते, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बंद करू शकता. आजकाल की पिढी एवढी वेस्टर्नाइज झालेली आहे. मुंबईमध्ये फक्त मुलींचे नाईट क्लब्स आहेत. बोला, फक्त मुलींचे, फक्त मुलींसाठी नाईट क्लब्स आहेत मुंबईमध्ये. आणि ती मुलगी बोलली की हा माझा पार्टनर यायला घेऊन मला आज जायचं, तर परवानगी देतात. मुलींना एंट्री फी नाही, त्यांचे पार्टनर असेल त्यांना एंट्री फी भरायला लागते. बोला, काहीतरी वेगळाच विचार केला थोडा. विचार काय केला सांगा ना. म्हणजे 2 मिनिटं. का तुमच्या मनात अशी काही कल्पना आली का? नाही, अशी काही वेगळी कल्पना नाही आली. मी विचार केला, पार्टनर आहे मुलगी, तिचा पार्टनर मुलगा आहे, मुलीचा पार्टनर मुलगा आहे, मग त्या मुलाला आतमध्ये एंट्री फीज आहे, मुलीला का नाही? मुलीला का नाही म्हणजे मुलीला फ्री असतं आणि मुलांना पैसे द्यायचे. कारण हा नाईट क्लब कोणाचा आहे, मुलांचा आणि मुलींचा मिळून आहे का? फक्त मुलींसाठी आहे का नाही? पण मुलगी म्हणते की माझा पार्टनर माझ्यावर असतो तर मला डान्स करायला मजा वाटते, मग ठीक आहे 1000 रुपये भर आणि जा घेऊन यायला. अशी एखादी मैत्रीण तुम्ही पण शोधून ठेवा. नको, 4 हात लांब आम्ही बरे आहेत. हसी खेळीमध्ये आपण हा विषय घेतला, पण हा गंभीर विषय थोडासा बघा. गंभीर आहे कारण काय का मुलं ना अपेक्षेच्या ओझ्याखाली दबलेली आहेत खूप. आणि त्यांचं भविष्यकाळ काय, आता सगळं त्यांना अंधुक वाटते भविष्यकाळ. बघा ना कसे रस्त्यावर फिरत असतात, 11वी 12वी मला सिगरेट्स वगैरे ओढत असतात. काय त्यांना म्हणजे हम करे सो कायदा असं झालेलं आहे. बाकी काय नाही. तुमच्याकडून पालकांना आणि विद्यार्थ्यांना काय संदेश द्या? पालक आता बघा, आमच्या काळामध्ये मराठी मीडियम, तुम्हाला सांगितलं तर विश्वास नाही बसणार, मी मराठी माध्यमाचा विद्यार्थी, सहवा जोशी विद्यालय. हो, आणि मी इंग्लिशचा प्रोफेसर झालो का नाही? हो. इंग्लिश येतं म्हणजे माणूस बुद्धिमान का? इंग्लिश येणारा माणूस बुद्धिमान असा आपण लेबल लावू शकतो का? तसं मग इंग्लंडमध्ये सगळे बुद्धिमान म्हणायला पाहिजेत. इंग्लंडमधला भिकारी सुद्धा इंग्लिशमध्येच भीक मागतो, मग तो बुद्धिमान? इंग्लिश काय तर ट्रेडची लँग्वेज आहे, बिझनेसची लँग्वेज आहे. आणि तुम्ही मला खरं विचाराल ना की सर तुमचं लँग्वेजेसच्या बाबतीत काय मत आहे? इतकी वर्ष इंग्लिशचा प्रोफेसर असून सुद्धा मी अगदी स्पष्टपणे सगळ्यांना सांगेन की माझं पहिलं जे भाषिक प्रेम आहे ते माझ्या मातृभाषेवर आहे, मराठीवर. नंतरचे माझं भाषिक प्रेम आहे ना ते माझ्या देशाच्या भाषेवर आहे, हिंदीवर आहे. आणि इंग्लिशवर मी नाईलाजाच तो प्रेम करतो, पण प्रेम करतो कारण या भाषेच्या माध्यमातून मी माझं घर चालवतो. मला मराठीनं बोलता येत नाही, मी जरा वीक बोलतो, फाटकन कानफडात मारावीशी वाटते. जा बँगलोरला, जा कर्नाटकला, बोला त्यांच्याशी हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये. कर्नाटकमध्ये काय बोलतील आपलं समाधान नाही. इकडे या म्हटलं तर आपण तिकडे जाऊ,
कोणी ते आपल्या भाषा सोडत नाहीत. जा तमिळनाडूला जा, केरळाला जा, मल्याळम मध्ये बोलतात की नाही बघा. आणि आम्ही दोघंही महाराष्ट्रीयन. अरे क्या बात करते, हो यू व्हॉट्सअप. लोकांना हल्ली एकच म्हणते व्हॉट्सअप. व्हॉट्सअप म्हणजे काय? व्हॉट्सअपचा अर्थ होतो हाऊ डू यू डू. व्हॉट्सअप म्हटल्यावर वर बघायला लावतो समोरचा माणूस, व्हॉट इज अप. आणि चुकीचं इंग्लिश बोलायचं, चुकीची स्पेलिंग लिहायची आणि म्हणतात नो आय फॉलो द अमेरिकन इंग्लिश. कानफटात मारीन. अमेरिकन इंग्लिशचं सुद्धा व्याकरण आहे म्हटलं. त्यासाठी वेगळी टेस्ट आहे, टेस्ट टोफेल नावाची, टेस्ट ऑफ इंग्लिश एज फॉरेन लँग्वेज. आणि ब्रिटिश इंग्लिशसाठी वेगळी टेस्ट आहे, IELTS, इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टम. मला शिकवतोस म्हणलं तू, हे अमेरिकन इंग्लिश आहे म्हणून. चुका मान्य करायच्या नाहीत, आणि चुका मान्य नाही केला तर पुढे माणूस गर्तेत कुठल्या तरी अडकतो. एन्झायटी आणि डिप्रेशन हे कसे थांबवले जाईल? डिप्रेशन येतं, अवदासीन्य येतं. त्याला रिलीफ म्हणजे काय? मादक पदार्थांचं सेवन असं पण होऊ शकतं, पण त्यामुळे तो आणखी डिप्रेशन मध्ये जातो. आणि लक्षात ठेवा, हे जे पदार्थ आहेत ना, हे पिढीला, आपल्या तरुण पिढीला नपुसक बनवू शकतात, हे लक्षात ठेवा. अँझायटी आणि डिप्रेशनचा शिकार माणसाने होता कामा नये. पूर्वीच्या वेळेत कुठे अँझायटी आणि डिप्रेशन होतो? तुम्ही तुमच्या वडिलांना किंवा तुमच्या काकांना प्रश्न विचारा, काका तुम्ही कधी डिप्रेशन? आम्हाला माहित पण नाही डिप्रेशन काय असतं ते स्वतःच म्हणतात. मग शब्दच पहिल्यांदा ऐकलाय. हा, आताच ही नवीन फॅड चालू झाली सगळी. अँझायटी, न्यूरोसिस, डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया, मल्टिपल डिसऑर्डर, मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर वगैरे अनेक. काय लाईफ कॉम्प्लिकेटेड झालंय. आणि प्रत्येकाला असं वाटतं जेवढे जास्त पैसे तेवढं सुख जास्त, तेवढा आनंद जास्त. त्यामुळे हे सगळे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स निर्माण होतात. पालकांनी विद्यार्थ्यांशी कसं वागलं पाहिजे तुमच्या मतानुसार? मी माझ्या मुलाशी नेहमी फ्रेंड प्रमाणे वागतो. तो जेव्हा ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट वगैरे झाला, तर पहिले नोकरी करायला लागला, त्याच्या आधीपासूनच मी त्याच्याशी मित्रत्वाने वागतोय. तो कधी सिगरेट त्यांनी ओढली तरी माझ्यासमोर कधीच नाही ओढायचा. आता माझ्यासमोर ओढतो. म्हणलं ओढ बाबा, शेवटी भोगायचं तुला भोगायचं, मला काय भोगायचं. कधी ओरडलात नाही तुम्ही? नाही. मी जेव्हा सिगरेट पित होते, मला त्याला ओरडायचा काय नैतिक अधिकार आहे सांगा ना. आणि त्याला समजतं ना, तो काय अशिक्षित आहे का? सिगरेटचे फायदे तोटे नाही, सिगरेटचे तोटे काय आहेत धूम्रपानाचे माहिती ना. धूम्रपानाचा फायदा काहीच नसतो, तोटे काय त्याला पण माहिती आहे. बरोबर. एक सवय झालेली असते किंवा लत लागलेली असते, त्यामुळे ते. आणि हे अँझायटी आणि डिप्रेशन तुम्हाला सांगतो स्वप्नील सर, हे टाळता येणं शक्य आहे. त्याला मेडिटेशन, कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता, मनाची एकाग्रता अत्यंत आवश्यक आहे. माझ्या माहितीतला एक रिलेटिव्ह आहे अतिशय जवळचा, त्याला आतापर्यंत डिप्रेशन मुळे 4 वेळा इलेक्ट्रोशॉक थेरपीचा अवलंब करायला लागलेला आहे. इलेक्ट्रिक शॉक जे मूवीज मध्ये दाखवलं जातं. सेम त्यांना दिला 4 वेळा, एक दोनदा नाही, 4 वेगवेगळ्या वेळा. एवढं कसलं डिप्रेशन त्यांना काय माहित, डिप्रेस वाटतं. काही डिप्रेशन हेरिडिटरी असतं, अनुवंशिकतेने पण येतं. जसं बीपी, शुगर. हा, शुगर पण अनुवंशिकच आहे. बीपी नाही, पण डायबिटीस थोडाफार प्रमाणात अनुवंशिक आहे. ऑनलाईन एज्युकेशनचा विद्यार्थ्यांवरती कसा प्रभाव होतोय? चांगला होतोय की वाईट होतोय? ऑनलाईन एज्युकेशन वाईट आहे असं मी म्हणत नाही, पण ऑनलाईन एज्युकेशन रिसीव्ह करण्यासाठी ती पात्रता असलेला मुलगा असायला पाहिजे. म्हणजे ऑनलाईन एज्युकेशन कोणाला द्यायचं आणि क्लासरूम एज्युकेशन कोणाला द्यायचं या बाबतीत व्यवस्थित सेपरेशन किंवा विभाजन करणं अत्यंत आवश्यक आहे. सगळ्यांना एकतर्फी ऑनलाईन शिक्षण द्यायचं हे काय बरोबर नाही. काही मुलांना ऑनलाईन शिक्षण कम्फर्टेबल वाटतं, काही मुलांना तो टाइमपास वाटतो, काही मुलांना नुसतं दाखवतात आपण प्रेझेंट असतं, इकडे तिकडे फिरत असतात. आणि जनरली प्रदेशामध्ये ऑनलाईन शिक्षण हे ग्रॅज्युएशन नंतर वगैरे चालू होतं. आत्ताच्या एज्युकेशन सिस्टम मध्ये मुलांना स्कूलमध्ये एज्युकेशनसाठी टॅब दिला जातो, त्याचा खरंच वापर होतो का? एक लक्षात ठेवा की जसजसं काळ पुढे जातो, नवीन नवीन सुविधा माणसाला उपलब्ध होतात, त्या सुविधांचा फायदा आपण घ्यायलाच पाहिजे. आजकालची मुलं, हे छोटे छोटे मुलं जी असतात ना,
आपल्याला कॉम्प्युटर ऑपरेट करता येत नाही, आपल्याला आपला अँड्रॉइड फोन ऑपरेट करता येत नाही, पण ते बरोबर आपल्याला ऑपरेट करून देतात. आहे बुद्धिमत्ता आहे, पण त्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करायला त्याला त्यांच्या आई वडिलांनी शिकवायला पाहिजे. आहे बुद्धिमत्ता मुलांमध्ये नाही असं मी अजिबात म्हणत नाही, पण त्या बुद्धिमत्तेचा योग्य प्रकारे कसा वापर करा. पहिले तुमच्यासाठी वापर करा, नंतर तुमच्या कुटुंबाच्या भल्यासाठी वापर करा, दोघांच्या भल्यासाठी वापर व्हायला सुरुवात झाल्यानंतर थोडाफार समाजासाठी सुद्धा वापर करा. मी असं चुकूनही विधान करणार नाही की आजकालच्या मुलांमध्ये बुद्धिमत्ता नाहीये. आपल्याकडे जी बुद्धिमत्ता होती त्यापेक्षा जास्त बुद्धिमत्ता त्यांच्याकडे आहे, व्यवहार ज्ञान त्यांच्याकडे आहे. कोणाला हो म्हणायचं, कोणाला नाही म्हणायचं त्यांना चांगलं समजतं, पण त्यांना योग्य दिशा मिळणं आवश्यक आहे, त्यांना योग्य नेतृत्व मिळणं आवश्यक आहे, हे महत्वाचं आहे. आता सध्या भारतामध्ये डिवोर्सचं प्रमाण खूप वाढत आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हो हो. तर पूर्वी काय असायचं, पूर्वी मुलीचं लग्न झाल्यावर मुलीला आई सांगायची, बायका आजपासून तू आम्हाला मेलीस, तुझ्या नवऱ्याच्या घरी जायचं, नवऱ्याच्या घरी ऍडजस्ट करून घ्यायचं, परत वापस यायचं नाही. लगेच विचारणार असतात बायका, का तुमची मुलगी परत आली, तुमची मुलगी परत आली, 2 महिने घरीच आहे, 3 महिने घरीच आहे. आता मुलीला केवढा त्रास होतो, मानसिक त्रास. मग आजकालची पिढी नवीन आहे. आई वडील मी सांगतात, राजे काळजी करू नकोस, नवऱ्याने काय ऐकलं नाही, काय भांडण, सरळ आपल्या घरी निघून ये, चांगली तुला डिवोर्सची नोटीस ठोकून तुझ्याकडनं कॉम्पेन्सेशन घेऊ. कोणाचा सपोर्ट आहे ना, आई वडिलांचा सपोर्ट आहे ना, त्याशिवाय मुली डिवोर्सची भाषा करतील का? नाही करणार. पूर्वी डिवोर्सचं प्रमाण किती होतं, आता किती आहे सांगा मला. पूर्वी मी म्हणजे कधी ऐकलंच नाही, पण आता सध्या खूप साऱ्या आता डिवोर्सच ऐकतो. अहो हिचा डिवोर्स झाला, हो का, बरं आम्हाला माहिती आहे. डिवोर्स एकदम अत्यंत नॅचरल, स्वाभाविक आहे, अत्यंत नॅचरल. एक माझ्या अशी एक क्लायंट आहे, आता किती वर्षाची आहे सांगत नाही, एक मुलगा एक मुलगी आहे, आणि एवढ्या संसार झाल्यानंतर मला ती म्हणते की मला माझा नवरा आवडत नाही. म्हटलं इतके दिवस काय डोळे पिटून होतीस का तू, इतके दिवस तुला आवडायचा आणि ओव्हरनाईट न आवडीन असं झाला, मग काय करणार, मला वेळ डिवोर्स घेणार, मला घेऊन टाक, मला काय घेणार. घेतलं त्याने, गेला, म्हणजे कोर्टात केस प्रलंबित आहे. 30 वर्ष राहिली, नंतर तिला आवडेन असं झाला मुलगा. म्हटलं तू जर समजस ना मला नवरा तो आवडत नाही, असं नाहीये, त्या नवऱ्यापेक्षा तुला कोणतरी दुसरा जास्त आवडतोय म्हणून तुला डिवोर्स पाहिजे, मला शिकवू नकोस तू. म्हणलं मी सायकोलॉजीचा अभ्यास केलाय. आणि तसंच झालं. ते नवऱ्याला म्हणायची ती व्यभिचारी, तिचं तू व्यभिचारी, तिचंच काहीतरी बाहेर अफेअर चालू होतं. माझं बोलणं स्फोटक असतं, त्यामुळे मला फार सांभाळून बोलायला लागतं, कारण मी खरं बोलतो, खोटं नाही बोलत. खोटं बोललं तर लक्षात ठेवावं लागतं, खरं बोललं तर लक्षात नाही ठेवावं लागत. बरोबर. खोटं का म्हणजे खोटं पटकन फिरून येतं, गाव फिरून येतं. खरं मी काय बोललो तुमच्याशी, खोटं मी काय बोललो रे, परत तू विसर, परवा मला बोललो आणि तू विसर. हा विसर. खूप विचार करायला लागतो, त्याच्यासाठी अजून 4 खोटी बोलावी लागतात. खोट्यातून खोटच जन्माला येतं. खोट्या वकिली पेशामध्ये हे वकिली पेशामध्ये खोटं बोलावंच लागतं. ते काय तर एक व्यवसायाचा एक भाग. तुम्ही कधी बोललात? खूप वेळा बोललोय. आता बोलताय का माझ्याशी? नाही, आता नाही खोटं बोलतोय तुमच्याशी. मग तुम्ही कधी तुमच्या पत्नीशी खोटं बोलला आहात का? आता एवढा व्यक्तिगत प्रश्न विचारला तर काय विचारावं लागणार. आता काय कामं असतं त्याच्यावर ते खरं बोलायचं का खोटं बोलायचं हे ठरलं. आणि तुम्ही आता हा प्रश्न विचारला का, अशी कुठली काम आहेत की ज्यावेळी तुम्ही विषयी खोटं बोलता? नाही, तो नाही विचारणार. खूप पर्सनल खूप पर्सनल होत आहे. ज्या वेळेला एपीजे अब्दुल कलाम डोंबिवलीमध्ये आले होते, त्यावेळेला तुम्ही त्यांचे ट्रान्सलेटर होतात, तो एक्सपिरियन्स कसा होता? एपीजे अब्दुल कलाम ज्या दिवशी डोंबिवली जातो, दिवस मला आता आठवत नाहीये, पण त्या दिवशी सकाळी माझ्या शिक्षण क्षेत्रातील गुरूंचा मला फोन आला, सुरेंद्र बाजपेयी सर. प्रवीण कुठे आहेस? म्हणलं घरी आहे सर. आज संध्याकाळी 4 वाजता सावळाराम बुवा स्टेडियमला ये, तिथे मी तुला रिसिव्ह करायला येतो. आता आपल्या आयुष्यामध्ये असे काही लोक आहेत त्यांना का, कधी, कशासाठी वगैरे प्रश्न मी विचारत नाही. सावळाराम बुवा स्टेडियमला ये म्हणून सांगितलं ना, तिथे जाऊन उभं राहायचं. तिकडे म्हणजे सरात खूप गर्दी आहे रे वेड्या, एपीजे अब्दुल कलाम आलेत, बोलले एपीजे अब्दुल कलाम येत आहेत. मी काय करू, ते विद्यार्थी नाही, तुझं तर काम आहे म्हणून तर तुला बोलवलं. मी आत गेलो, त्या ब्लॅक हॅट कमांडोनी माझी सगळी झडती बिडती घेतली, असे फटके बिटके मारून, म्हणजे ते मेटल डिटेक्टरने वगैरे. नंतर त्या स्टेज पासून 100-150 मीटरवर
अशी एक टेबल आणि खुर्ची ठेवली होती. त्याच्या एका साईडला एक ब्लॅक कॅट कमांडो, दुसऱ्या साईडला दुसरं, त्यांच्या दोघांच्या हातात त्या एक स्टेन गन असतात ना, त्या स्टेन गन, आणि मी मध्ये बसायचो. म्हटलं हा काय प्रकार आहे सर? त्याला अरे बाबा APJ इंग्लिशमध्ये भाषण देणार आहेत, आणि हे सगळे वार्ताहर कक्ष बघतोस ना, तिथे सगळे वार्ताहर जे आहेत ते मराठी वर्तमानपत्रांचे आहेत. अच्छा म्हटलं, आता मला लक्षात आलं. काय सांग म्हटलं, त्यांच्या भाषणांचा इंग्लिशमध्ये तुम्हाला, मराठीत तुम्हाला अनुवाद करून पाहिजे ना. तर तसं नाही, त्यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतर तुझ्या लेखणीला सुरुवात झाली पाहिजे. ते इंग्लिशमधून बोलतील, त्या शब्दांचा मराठीत अनुवाद करायचा. त्यांचं भाषण थांबलं की तुझी लेखणी थांबली पाहिजे. आणि त्यांनी भाषणाला सुरुवात करी, काय माहित नाही, सरस्वतीने माझ्या डोक्यावर हात ठेवला असावा, देवी सरस्वती. मी लिहायला सुरुवात केली, ऐकत होतं, लिहित होतं. त्यांचं भाषण थांबलं, माझी लेखणी थांबली. वाजपेयी सरांना सांगता दाखवला. मग ते भाषण घेऊन मी स्टेजवर गेलो. त्या वाजपेयी सर APJ अब्दुल कलाम ने बोले, APJ साहब, आपने जो इंग्लिश में अभी एड्रेस किया ना, वो सब ये मेरी बेटी जैसा है, इसने इसका मराठी में ट्रांसलेशन किया है. तो मेरी इंग्लिश एड्रेस का मराठी में ट्रांसलेशन किया? तो हाँ. तो बिल्कुल यही टीचर ही होगा, फिर टीचर के सिवा और कोई नहीं काम कर सकता है. दैट वॉज द हॅपीएस्ट मोमेंट ऑफ माय लाईफ. त्यांनी फक्त बोलले की माझ्या इंग्लिश भाषणाचा यांनी मराठीमध्ये अनुवाद केला, तेव्हा हा निश्चितच शिक्षक असायला पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो, दुसऱ्या दिवशी पहिल्या पानावर मी अनुवादित केलेलं भाषण जसे तसं छापून आलं होतं. एकही शब्द इकडचा तिकडे झालेला नव्हता. दॅट वॉज द मोस्ट ग्लोरियस मोमेंट ऑफ माय लाईफ. APJ कलामना ऐकायचं, अब्दुल कलामला, आणि त्यांच्या भाषणाचा मराठीमध्ये अनुवाद करायचा. केवढा मोठा ऑनर असेल सांगा बरं. आता तुम्ही जो एक्सपिरियन्स सांगितला आम्हाला, तुम्ही जो शेअर केला APJ अब्दुल कलाम सोबत, जो तुम्ही ट्रान्सलेटर होतात, तो एक्सपिरियन्स एक अविस्मरणीय क्षण होता तुमच्यासाठी. जसं तुम्ही जे सांगितलं ते आमच्यासाठी देखील एक अविस्मरणीय क्षण आहे. कारण की आम्ही इमॅजिन केलं की आम्ही तुमच्या ठिकाणी आम्ही उभे आहोत. फक्त विद्यार्थ्यांसाठी होता. आणि भाषण झाल्यानंतर व्यासपीठावर जायचा बहुमान फक्त मला एकट्याला मिळाला होता. बाकी कोणाला सही नाही, काय नाही. फॉर द पर्पज ऑफ सिक्युरिटी कोणाला सही नाही, काय नाही. आणि ही APJ अब्दुल कलाम यांची डोंबिवलीत भेट घडवण्यासाठी वाजपेयी सर आणि त्यांचे सहकारी 10 का 11 वर्ष सातत्याने प्रयत्न करत होते. शेवटी 11व्या वर्षी हा प्रयत्न फळाला आला. चला, असा एक मोमेंट तुमच्या लाईफमध्ये आहे की शैक्षणिक दृष्ट्या एक फळ मिळालं, म्हणतात ना. हो. एक माणूस असतो, त्याला आपल्या विचारांचं काहीतरी फळ मिळावं, बरोबर. असं तुम्हाला ते फळ मिळालं. खूप इन्स्पायरिंग आहे ती स्टोरी. अजून डिटेलमध्ये आपण जाणूया त्या गोष्टीचं पुन्हा एकदा कधी आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण नक्कीच जाणूया त्या गोष्टी. आता जेवढं तुमच्याकडनं ऐकलंय, जेवढं काय आहे, खूप साऱ्या गोष्टी घेण्यासारख्या आहे. आपल्या ऑडियन्सला देखील, जे ऐकणारे आहेत आपले, त्यांना देखील त्यांच्या लाईफमध्ये खूप इम्पॅक्ट पडेल ह्या गोष्टींचा. नक्की. जसं लॉयरच्या दृष्टिकोनातनं म्हणा किंवा सायकोलॉजीच्या दृष्टिकोनातनं म्हणा. बरोबर. खूप चांगल्या गोष्टी तुम्ही सांगितल्यात. आपण एक सेक्शन करूयात ज्याच्यामध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन, त्याची 1 ते 2 लाईन मध्ये उत्तर द्यायचे तुम्हाला. डिस्ट्रिक्ट कोर्ट, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यामध्ये काय फरक आहे? डिस्ट्रिक्ट कोर्ट हे त्याला आपण सेशन्स कोर्ट पण म्हणतो. पहिले असं JMFC कोर्ट म्हणजे लोअर कोर्ट. लोअर कोर्टात जर का ती केस तुमच्या विरुद्ध गेली, तुम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टात जाऊ शकता. डिस्ट्रिक्ट कोर्टात तुमच्या विरुद्ध गेली तर हायकोर्टात जाऊ, हायकोर्टात गेली तर विरुद्ध सुप्रीम कोर्टात जाऊ शकता. आणि काही केसेस अशा असतात की ज्या लोअर कोर्टात नाही, तुम्हाला डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये सेशन्स कोर्टातच फाईल करावे लागतात. काही केसेस तुम्हाला हायकोर्टातच फाईल करावे लागतात. काही केसेस तुम्हाला सुप्रीम कोर्टातच फाईल करावे लागतात. पण जनरली केस जेव्हा अपीलमध्ये जाते तेव्हा लोअर लेव्हल कोर्टकडनं ती हायर लेव्हल कोर्टकडे जाते. हा फरक आहे. FIR आणि चार्जशीट काय असते? FIR म्हणजे गुन्ह्याची मिळालेली पहिली खबर, तो FIR. FIR मिळाल्यानंतर ताबडतोब आरोपीला कोर्टासमोर हजर करत नाहीत, मग चार्जशीट बनवावी लागते. त्या गुन्ह्याच्या संदर्भात जे साक्षीदार आहेत किंवा इतर कोणी काही असतील, गुन्ह्याचं जे लोकेशन आहे तिथे जाऊन सगळी माहिती गोळा करावी लागते. आणि मग तो चार्ज त्या आरोपी विरुद्ध निश्चित करावा लागतो, त्याला चार्जशीट असं म्हणतात. आणि मग FIR आणि चार्जशीट टुगेदर हे कोर्टामध्ये पाठवलं जातं. जोपर्यंत चार्जशीट बनवत नाहीत ना, तोपर्यंत त्या गुन्हेगाराला कस्टडीत राहावं लागेल किंवा त्याला अटक पण होणार नाही कदाचित. इंडियन लॉ हिस्ट्री मधले सगळ्यात मोठी जजमेंट जिचा इम्पॅक्ट 100 वर्ष राहील
आता यांचीच केस नाही का हो, शहीद भगतसिंग, नंतर सुखदेव, राजगुरू. आता आपल्याला स्वातंत्र्य मिळून 150 वर्ष झाली, पण त्यांची केस आपण कधी विसरलोय का? नाही. नाही ना, कित्येक केसेस आहेत. नीट रिझल्ट वरती तुमचं काय मत आहे? नाही, मी डाऊटफुल आहे त्याच्याविषयी, डाऊटफुल आहे. का मला हे रिझल्ट योग्य वाटत नाहीयेत, पण ते आपण भाष्य नाही करू शकत. मला हे रिझल्ट योग्य वाटत नाहीयेत. तुम्ही जर एज्युकेशन मिनिस्टर झालात तर कोणत्या 3 महत्वाचे बदल तुम्ही एज्युकेशन सिस्टम मध्ये कराल? एक म्हणजे, पहिला बदल म्हणजे मी असं केलं असतं की मातृभाषा जी आहे किंवा महाराष्ट्राची जी भाषा आहे ते सगळ्या बोर्डांना मी अनिवार्य केली असेल. भले तुम्ही ICSEचे असा, CBSEचे असा, कुठेही असा, एक पेपर 100 मार्काचा तुम्हाला मराठीचा लिहायलाच पाहिजे. आणि असं कुठलंही बंधन नाही. ICSEची मुलं इंग्लिशमध्ये कुठे बोलतात? ICSEची मुलं त्यांना वाटतं आपण डायरेक्ट आकाशातून पडलोय. ICSEचे फार कमी मुलं ती 10 मिनिटं अस्खलित इंग्लिशमध्ये बोलू शकतील, कारण घरी त्याची बॅकग्राऊंड पाहिजे ना. तर गोष्ट अशी आहे की प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतून शिक्षण घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. मातृभाषेतून शिक्षण घेणं हा कमीपणा वाटतो का तुम्हाला? असे मुस्लिम लोक ते उर्दू मधून शिकत नाहीत का? उर्दू शाळा नाही आहेत का उर्दू माध्यमाच्या? ते लोक मोठे झालेले नाही आहेत का? हा कुठलं वेड, हे कुठलं वेड लोकांच्या मनात गुंतवलेलं आहे की इंग्लिश मधूनच शिक्षण घेतल्यानंतर प्रगती होते म्हणून. काय तुमची मुलं इंग्लिश बोलतात? इंग्लिश मिडियमचे किती मुलांना इंग्लिश बोलता येतं? नाही येत बोलता. एक थोडासा समाधान असं माणूस एक तर मातृभाषेतून शिक्षण घेणं अनिवार्य. आणि मुख्यतः म्हणजे काय, शिक्षकांची टीचिंग ॲबिलिटी आहे ना, ती बरोबर तपासण्यासाठी एखादी टेस्ट डेव्हलप करण्यात आली पाहिजे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की नुसतंच अभ्यासाला नाही तर अभ्यासाबरोबर खेळांना आणि आउटडोअर ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकासालाही महत्व दिलं गेलं पाहिजे. हे 3 बद्दल सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये अतिशय आवश्यक आहेत. तुम्हाला मिळालेली एक बेस्ट ऍडवाइस जी तुम्हाला तुमच्या गुरुकडनं मिळालेली आहे? मला गुरूंनी दिलेली बेस्ट ऍडव्हाइस ते म्हणजे मला आमचे मनोहर सडेकर साहेबांनी दिली होती. एकदा एका माझ्या प्रयत्नात मला अपयश मिळालं. मी अतिशय डिप्रेस्ड होऊन त्यांच्याकडे गेलो. तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं होतं की ठीक आहे, अपयश होतं, दुःख होतं, पण लक्षात ठेव, फेल्युअर इज नॉट ए डेड एंड. तुला जे अपयश मिळालं आहे याचा अर्थ हा तुझ्या कारकिर्दीचा शेवट आहे असं म्हणता येणार नाही. इट इज ओनली ए रेस्ट पॉज. थोडा वेळ विश्रांती घे, मानसिक विश्रांती घे, आणि पुन्हा दुप्पट वेगाने त्याच गोल, तेच तुझं ध्येय, त्या ध्येयावर तुटून पड, तुझं ध्येय तुझ्या हाती लागतं का नाही बघ. हा ऍडवाइस फार सुंदर होता. लॉच्या स्टुडंटसाठी कोणत्या 3 ऍडवाइस द्याल? लॉचे स्टुडंट्स आहेत त्यांना तर पहिला ऍडवाइस असा आहे की जे कायद्याचा तुम्ही अभ्यास करता ते परीक्षा पास होण्यासाठी म्हणून कायद्याचा अभ्यास करू नका. हे कायद्याचा आपल्याला पुढे आपल्या वकिलीच्या पेशामध्ये वापर करायचा आहे, ह्या गोष्टीचा विचार करून त्या कायद्यांचा अभ्यास करा. दुसरं, वकिलाने पैशाच्या मागे धावू नये. पैशाने आपल्या मागे धावत आलं पाहिजे. कित्येक वेळेला आपण पैशाच्या मागे धावतो आणि काय होतं ते का, मनस्वास्थ्य हरवून बसतो, रात्री झोप लागत नाही. रात्री असं त्या बिचाऱ्या माणसाकडनं मी 50,000 रुपये घेतले, 25,000 रुपये घेतले तरी चाललं असतं, कशाला 50,000 रुपये घेतले? तर बोला ना, 25,000 रुपये मी कुठून तरी तुम्हाला हे आणून दिले म्हणून, कर्जावर घेऊन दिले. तर जेवढं आवश्यक आहे तेवढंच घ्या ना. ज्यांनी तोंड दिले त्यांनी खाण्यापिण्याची व्यवस्था करूनच दिलेली आहे ना. ते जाऊ दे, समाजामध्ये श्रीमंत, अतिश्रीमंत, अति श्रीमंत असणार हो, पण अतिश्रीमंतांना सुद्धा त्यांच्या सिम कार्डची रक्कम वाढवावी लागते ना. 240 वरनं 300 करावी लागते की नाही लग्नाच्या अगोदर. मग प्रत्येकजण स्वार्थ बघतच असतो. लॉ विषयीचा माझा तिसरा आहे म्हणजे जी गोष्ट तुमच्या रक्तात बसत नाही. तर काही लोक क्रिमिनल लॉ मी प्रॅक्टिस, क्रिमिनल लॉ प्रॅक्टिस करतात, मग क्रिमिनल तुम्ही घाबरता कामा नये. आणि शक्यतो अशा केसेस घ्यायला पाहिजे ज्या केसेस घेतल्याने तुमच्या नावाला काळिमा लागणार नाही. प्रथम अभ्यास करा, प्रथम विद्यार्थी व्हा, नंतर ज्युनियर व्हा, आणि नंतर सिनियर व्हायचा प्रयत्न करा. डिग्री मिळाल्यानंतर ताबडतोब दुसऱ्या विषयी सिनियर व्हायचा प्रयत्न करू नका. हे माझे 3 उपदेशाचे सल्ले आहेत.
खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितल्यात त्या गोष्टी. आता एक शेवटचा एक रॅपिड फायर राऊंड आपण करूया. बेस्ट जजमेंट अकॉर्डिंग टू यू. बेस्ट जजमेंट अकॉर्डिंग टू मी इज गिवन बाय द सुप्रीम कोर्ट. तर सुप्रीम कोर्टाने हे जजमेंट दिलेलं आहे. अजून ते रेग्युलर इनकॉर्पोरेट झालेलं नाही, पण ते जे आहे ते विवाहबाह्य संबंध जे असतात त्याच्या संदर्भातलं जजमेंट आहे. पण ते जजमेंट अजून इंडियन पिनल कोडमध्ये आलेलं नाही, पण ते जजमेंट आहे. बेस्ट पीएम. एकच आहे, नरेंद्र मोदी साहेब. कोणत्या 3 क्वालिटीज ह्या एका टीचर मध्ये असल्या पाहिजेत? एक म्हणजे आपण शिकवणाऱ्या विषयाचं पूर्ण ज्ञान, दुसरं म्हणजे विद्यार्थ्यांचं मानसशास्त्र, आणि तिसरं म्हणजे आपले विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची हातोटी. तुमची आवडती फिल्म किंवा वेब सिरीज? बेस्ट फिल्म मी जी पाहिली ती वॉर मूवी होती, बॉर्डर. आणि इंग्लिश मध्ये जी पाहिली ती गन्स ऑफ नेवरोन नावाची मूवी होती. त्या दोन्ही मला आवडते आहेत. आणि वेब सिरीज? इंग्लिश मध्ये आणखी एक आहे द गॉडफादर. वेब सिरीज मी बघतो, पण टाइमपास म्हणून बघतो, आवडत नाही. मुलांना वाचण्यासाठी कोणत्या 3 बुक तुम्ही सजेस्ट कराल? वाचण्यासाठी कोणत्या 3 बुक्स? एक छावा आहे, संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित कादंबरी, ती वाचायला पाहिजे. यांच्या छोटी छोटी मुलं असतात ना, पूर्वी आमच्या घरामध्ये साने गुरुजींच्या श्यामच्या आईचं वाचन व्हायचं, म्हणजे वडील वाचून दाखवायचं दररोज एक एक चॅप्टर, आणि वडील किंवा आई वाचून दाखवायचे, आणि ते ऐकण्यासाठी आम्ही टपलेलं असायचो. लहान लहान मुलांनी, म्हणजे एकदम कॉलेजमधला नाही, 8, 6वी 7वीला, त्यांनी श्यामची आई हे पुस्तक वाचायला पाहिजे त्या लहान मुलांनी. आणि जर का खरोखरच काही एक्साइटमेंट पाहिजे असेल तुम्हाला, म्हणजे आपण म्हणतो की भारतामध्ये सगळे क्राईम वगैरे असं नाही, तर US सारख्या स्टेट्समध्ये सुद्धा कसे क्राईम चालतात, कसं काय चालतं, हे जर का आपल्याला जाणून घ्यायचं असेल, बेस्ट नॉव्हेल आहे ती. फिक्टिशियस आहे, म्हणजे काल्पनिक आहे, मारिओ पुझो यांची द गॉडफादर. हे 3 पुस्तक मला अतिशय आवडतात. लाईफ मधला एक रिग्रेट? लाईफ मधला एक रिग्रेट, लाईफ मध्ये रिग्रेट करणार का काहीच नाहीये. एक ड्रीम और गोल जो तुम्ही चेस करत आहात? नाही, एक ड्रीम तसं गोल होतं मला, आर्मी मध्ये जॉईन व्हायचं होतं, पण आता 17 वर्ष नाही प्रयत्न करतात त्याच्यासाठी. पण अजूनही मला वाटतं की अजूनही मी कुठेतरी इम्परफेक्ट आहे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये. तर मला आय डोंट वॉन्ट टू बी अ रिच टीचर, आय वॉन्ट टू बी अन आयडियल टीचर. एक आदर्श शिक्षक मला बनायचा प्रयत्न करायचा आहे. आणि ज्या दिवशी कुठल्याही संघटनेकडनं मला आदर्श शिक्षक हा पुरस्कार प्राप्त होईल, त्या वर्षापासून मी टीचिंग फील्डमधून रिटायर होईन. आत्तापर्यंत जे शिकवलं ते पैसे मिळवण्यासाठी शिकवलेलं आहे, आणि खूप पैसा मिळवलेला आहे. पण आदर्श शिक्षक हा पुरस्कार मिळायला पाहिजे, किंवा लोकांनी म्हटलं पाहिजे की हा माणूस बाबा आदर्श शिक्षक आहे. नक्कीच हे तुमचं जे स्वप्न आहे हे नक्कीच पूर्ण होईल. धन्यवाद. लवकरच होईल ही आमची सदिच्छा. आणि तुमचा किमती आणि खूप मौल्यवान वेळ तुम्ही आम्हाला दिलात, आणि आमच्या पॉडकास्टच्या या युथ युनिव्हर्सल मनोरंजन या पॉडकास्टच्या चॅनलमध्ये आलात, याबद्दल मी तुमचे सतत आभार मानतो. थँक्यू. मला आमंत्रित केल्याबद्दल सुद्धा मी तुमचे आभार मानतो सगळ्यांचे. धन्यवाद. इथे येऊन बोलायची संधी मिळाली, फार मजा आली, बरं वाटलं, खूप बरं वाटलं. खूप साऱ्या गोष्टी तुमच्याकडनं खाल्ल्या. धन्यवाद. अजून एकदा आपण पुन्हा एकदा भेटू. हो, त्यावेळेला अजून खूप साऱ्या गोष्टीचा आपण पुरेपूर डीप मध्ये जाऊन आपण त्या प्रश्न उत्तर करू आपण एकमेकांना. नक्की. नक्कीच. चालेल. थँक्यू सर. नमस्कार.